विद्यार्थी मित्रांनो, VMN स्टडी ग्रुपमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण मार्च महिन्याच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहे। त्याचे जे 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्न 30 दिवसांमध्ये काढलेले 100 प्रश्न त्याची आपण आज चर्चा करणार आहे। आज पहिला प्रश्न कोणता आहे? मार्च 2025 चा पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे कोणता आहे? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत सादर केलेल्या एक थीम होती। जे काय केलं तर त्यांनी संसदेमध्ये आपला जे बजेट आहे ते बजेट सादर केलं आणि त्याची थीम कोणती होती तर त्याच्या थीमचं नाव होतं सबका साथ, सबका विकास। जे आहे ते सबका विकास काय होतं त्याची थीम होती। थीमचं नाव काय होतं? सबका विकास। का तर काय होतं एक्झाममध्ये आपण गेल्यानंतर तिथं सबका साथ सबका विकास पण आहे, सबका साथ सबका विश्वास पण आहे, पण त्याची मेन थीम काय होती तर मेन थीम होती सबका विकास। मेन थीम कोणती होती? सबका विकास जी आहे ती सबका विकास होते। आणि हे जे वाचता आता म्हणताना पण मार्च 2025 म्हटलेलं आहे आणि प्रश्न टाकताना 1 फेब्रुवारी 2025 ला जे निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या संदर्भात जे आहे ते बजेटच्या संदर्भात टाकलेलं आहे। याचं कारण सांगेन तुम्हाला। इथं पहिलं कन्फ्युजन, आता इथं संकल्पना म्हटले, संकल्पना म्हणजे काय सांगितलं आपल्याला? संकल्पना म्हणजे त्या बजेटची थीम काय होती तर त्या बजेटची थीम होती सबका विकास। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर पुढं काय आहे तर यांनी हे जे सबका साथ सबका विकास जे म्हणतो किंवा आपण आपल्या जे बजेट जे आहे त्या बजेटमध्ये त्यांनी 3 पिलर जे ते 3 पिलर्स सांगितले, लक्षात ठेवा। म्हणजे भारताचा जो विकास होणार आहे त्या भारताच्या विकासाच्या संदर्भात 3 पिलर जे आहेत ते 3 पिलर्स सांगितले आणि ते 3 पिलर्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो 3 Ds म्हणतो। आणि ते कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचं आहे डेमोग्राफी। लक्षात ठेवा, आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे। आपल्याकडे काय आहे? डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आहे ते डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे। त्यानंतर दुसरं जे आहे म्हणजे डिमांड। आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड असल्यामुळे म्हणजे आपली डेमोग्राफी अशी आहे की तिथं युथ आहे ते युथ काय आहे आपल्याकडं जास्त आहे, त्यामुळे आपण त्याला इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो। दुसरं म्हणजे काय? आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे डिमांड आहे ते डिमांड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लक्षात ठेवा। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता आहे तर डेमोक्रेसी। म्हणजे भारत जो आहे त्या भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे। आणि ह्या 3 पिलर्स आहेत कशाचे? तर भारताच्या आपल्या जे विकास जे आहे, भारताचा जो विकास होणार आहे त्याचे 3 पिलर जे आहेत ते 3 पिलर्स कोणते ते आहेत। मग तुम्ही ज्यावेळी अभ्यास करणार आहे त्यावेळी लक्षात घ्या, पहिला मुद्दा तर तुम्हाला माहित आहे, केंद्रीय अर्थमंत्री आहेत त्यांचं नाव माहिती आहे निर्मला सीतारामन। त्यांनी जे बजेट आणला त्याच्यामधली थीम कोणती होती तर सबका विकास होती। हे तरी आहेच महत्त्वाचं। हे सोडून आपल्या ह्या बजेटच्या त्यांनी भाषणामध्ये 3 Ds सांगितलेत। ते 3 D कोणते आहेत? फर्स्ट वन इज काय? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर डेमोक्रेसी। हे पहिलं D आहे आपलं, डेमोक्रेसी। डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही। डेमोक्रेसी म्हणजे काय तर लोकशाही। दुसरं सांगितलं तुम्हाला मी सुरुवातीला चर्चेच्या वेळी सांगितलं ते म्हणजे कोणतं आहे? डेमोग्राफी। दुसरं D म्हणजे कोणतं आहे? डेमोग्राफी। डेमोग्राफी डेमोग्राफी म्हणजे काय तर डेमोग्राफी म्हणजे आपलं जे लोकसंख्या आहे ते लोकसंख्येचं डेमोग्राफी त्याच्यावर सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं जगातलं सगळ्यात जास्त युथ जर म्हटला साधारणपणे 18 ते 35च्या दरम्यानची जी लोक म्हटलं तर भारतामध्ये आहेत ते झालं। आणि ते डेमोग्राफिक डिव्हिडंड टाईपलं, ठीक आहे। आणि तिसरं म्हणजे काय सांगितलं? तिसरं ह्या तिन्ही गोष्टींवर सगळ्यात महत्त्वाचं तिसरी गोष्ट कोणती आहे? डिमांड। हे 3 Ds जे आहेत हे 3 Ds म्हणजे आपले 3 पिलर्स आहेत असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय, लक्षात ठेवा। जे रिटर्नची तयारी करणार आहेत लेखी परीक्षेची त्यांनी लक्षात ठेवायचं आहे भारताचा जो इन्क्लुझिव्ह ग्रोथ होणार आहे, जो विकास होणार आहे त्या विकासाचे 3 पिलर कोणते आहेत तर 3 पिलर आहेत डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डिमांड। हे त्यांनी आपल्या बजेटच्या भाषणामध्ये सांगितलं। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, त्यांनी जे बजेट म्हटलं त्याची थीम कोणती होती किंवा संकल्पना कोणती होती तर सबका विकास ही संकल्पना होती। सबका विकास म्हणजे काय? इन्क्लुझिव्ह ग्रोथ, एवढंच म्हणायचं आहे। दुसरा प्रश्न जो आहे तो कोणता आहे? पंचायत हस्तांतरण निर्देशांक 2024। आता पंचायत हस्तांतरण निर्देशांक म्हणजे काय? याला इंग्लिशमध्ये बघूया काय म्हणतात। 2024 आहे ते 2024। आता पहिला प्रश्न आहे की पंचायत हस्तांतरण निर्देशांक जो आहे 2024 यात 1 नंबरला कोणतं राज्य आहे तर 1 नंबरला राज्य आहे ते कर्नाटक आहे। तुम्हाला इथं ऑप्शन्स दिले आहेत ते पण ओळीने दिलेत बघा। 1 नंबरचं राज्य आहे ते कर्नाटक आहे, 2 नंबरचं आहे ते केरळ आहे आणि 3 नंबरचं कोणतं आहे? तमिळनाडू। हे 3 राज्य जे आहेत अनुक्रमे कर्नाटक पहिला, दुसरा केरळ आणि तिसरा जो आहे तो तमिळनाडू, हे 3 राज्य आहेत। आता मेन्सच्या तयारी करणाऱ्यांनी किंवा पोलीस भरतीने सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। पहिला काय बाबा, सरळ सेवा किंवा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, पंचायत हस्तांतरण निर्देशांकामध्ये 1 नंबरचं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर कर्नाटक। आणि उरलेले जे MPSCचे विद्यार्थी त्यांनी तिन्ही राज्य लक्षात ठेवा। पहिलं आता नक्की पंचायत हस्तांतरण निर्देशांक म्हणजे काय? याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स म्हणतो। पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स
त्याला काय म्हणतात, पंचायत डिव्होल्यूशन. व्हॉट इज अ डिव्होल्यूशन? आता डिव्होल्यूशनमध्ये काय बघितलं, आता आपण मराठीमध्ये त्याला इथं ट्रान्सलेशन केलं आहे हस्तांतर. नक्की पंचायत राज ही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आहे आणि ते नक्की कितपत ग्रामपंचायतीपर्यंत किंवा पंचायतच्या पातळीवर गेलेले आहे हे बघण्यासाठी पंचायत हस्तांतरण निर्देशांक असतो. आणि ह्या पंचायत हस्तांतरण निर्देशांक म्हणजे डिव्होल्यूशन किती झालं आहे, लोकांपर्यंत नक्की आपली लोकशाही पोहोचलेली आहे का? कारण लोकशाहीचा सर्वात शेवटचा बिंदू जो असणार आहे, सर्वात खालचा बिंदू जो असणार आहे, जिथून सुरुवात होणार आहे लोकशाहीची, आणि विकेंद्रीकरण जे म्हणतो आपण विकेंद्रीकरण, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ग्रामपंचायती किंवा पंचायत राज व्यवस्था आहे. आणि मग ह्याच्यासाठी मग काय केलं, त्यांनी इंडेक्स काढलं. आणि ह्या इंडेक्समध्ये 1 नंबरचं राज्य कर्नाटक आहे, 2 नंबरचं केरळ आहे, 3 नंबरचं तमिळनाडू आहे. आता हे डिव्होल्यूशन म्हणजे काय, हस्तांतरण म्हणजे काय? पंचायती ज्या आहेत त्या पंचायतींना किती ॲटोनॉमी, इंग्लिशमध्ये आपण एक शब्द वापरतो त्याला ॲटोनॉमी, मराठीमध्ये म्हणतो स्वायत्तता. नक्की पंचायत हे जे आहेत पंचायत व्यवस्था किती स्वायत्ततेनं काम करत आहे. जेवढी त्यांना स्वायत्तता आहे तर त्याचे पॉईंट्स असणार, ते पॉईंट्स काय असणार, जास्त असणार आहेत. आणि यामध्ये 1 नंबरचं राज्य आलं आहे कर्नाटक. आता यांनी काय केलं बघा, पंचायत हस्तांतरण निर्देशांक किंवा पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स काढताना त्यांनी काय केलेलं आहे, हे डिव्होल्यूशन काढताना त्यांनी 2 सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं, ॲटोनॉमी बघितली. ॲटोनॉमी ठीक आहे, काय बघितलं, ॲटोनॉमी. आणि हे ॲटोनॉमी बघताना त्यांनी 6 घटकांचा अभ्यास केला. 6 घटक कोणकोणते होते, तर त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, फ्रेमवर्क म्हणू शकतो, फंक्शन्स म्हणू शकतो. फ्रेमवर्क कसं आहे बाबा त्या पंचायत राज व्यवस्थेत, त्याचं फंक्शनिंग कसं होतं, नक्की त्याच्यामध्ये कितपत ते लोकांपर्यंत पोहोचतं, हस्तांतरण त्या पंचायतीचं होतं का नाही. ठीक आहे, फ्रेमवर्क आहे, फंक्शन्स आहे. त्यानंतर आणि काय कोणता घटक सांगू शकता, तर ते घटक सांगतात तुम्ही काय अकाउंटेबिलिटी सांगू शकता, म्हणजे नक्की त्याची अकाउंटेबिलिटी किती आहे. नंतर काय आहे, कॅपॅसिटी एनहान्समेंट किती झालेलं आहे. असे एकूण 6 घटक जे आहेत त्या 6 घटकांचा अभ्यास केला आहे. फक्त तुम्ही तूर्त एवढं लक्षात ठेवा, पंचायत हस्तांतरण निर्देशांकामध्ये 1 नंबरचं राज्य जे आहे ते कर्नाटक आहे, 2 नंबरचं आहे ते केरळ आहे, 3 नंबरचं कोणतं राज्य आहे, तमिळनाडू आहे. आणि हे जे आहे यामध्ये काय केलं जातं, डिव्होल्यूशन बघितलं जातं. डिव्होल्यूशन म्हणजे काय, नक्की त्या पंचायत आहे त्यामध्ये ॲटोनॉमी त्यांना किती मिळालेलं आहे, मराठीमध्ये त्या पंचायतींना स्वायत्तता किती मिळालेली आहे. हे सगळे राज्य जे आहेत ते कुठले आहेत, तर दक्षिणेकडची राज्य आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी मार्क्स पडलेलं जर म्हटला तर कोणतं आहे, दादरा दीव दमण नगर हवेली जे आहे ते सर्वात खालच्या पातळीला दिसेल तुम्हाला. नंतर तिसरा प्रश्न, समान नागरी संहिता लागू करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते, याचं उत्तर आहे उत्तराखंड. मागचे जे आपले टेस्ट झाले आहेत, मागचे जे आपण डिस्कशन घेतले त्यामध्ये ह्या समान नागरी संहितेबद्दल आपण काय केलं आहे, डिस्कशन आहे ते चर्चा केलेलं आहे. ठीक आहे, पुढचं आता इथं उत्तराखंडमध्ये समान नागरिक संहिता कधी लागू झालं म्हणून प्रश्न आहे, तर तो आहे उत्तराखंड 27 जानेवारी 2025. तारीख लक्षात ठेवा, 27 जानेवारी 2025ला उत्तराखंडमध्ये समान नागरिक संहिता लागू झालेली आहे. गुजरात सरकारने समान नागरिक संहितेसाठी एक समिती नेमलेली आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला मी मागचे जे आपले तुम्ही चालू घडामोडीचे जर व्हिडिओज बघितला असेल तुम्हाला दिसेल, लक्षात ठेवा. तर त्यात काय नेहमी सांगितलेलं तुम्हाला, 44 कलम युनिफॉर्म सिव्हिल कोड राज्यघटना कलम 44. ठीक आहे, आणि त्याची हे कशामध्ये येतं, सगळं DPSP मराठीमध्ये कशामध्ये येतं, मार्गदर्शक तत्वे म्हणतो. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम जे आहे ते कलमाचं नंबर किती आहे, आर्टिकल आहे 44 आहे, मराठीमध्ये कलम क्रमांक 44 मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे. आता इथं हे गुजरात सरकारने सुद्धा काय केलेलं आहे, समान नागरी संहिता राबवण्यासाठी एक समिती जी नेमलेली आहे, ती समितीचं नाव काय आहे, न्यायमूर्ती रंजना देसाई समिती आहे, लक्षात ठेवा. कोणती समिती आहे, न्यायमूर्ती रंजना देसाई समिती. पुढचा प्रश्न काय, पहिली बिमस्टेक युवा परिषद कुठं झाली, ती सुद्धा गांधीनगरमध्ये झालेली आहे. कुठं झालेली आहे, गांधीनगरमध्ये. या पानावरचे 3 प्रश्न जर बघितले तर उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता जो आहे तो कधी लागू झाला आहे, 27 जानेवारी 2025. हे पाठच करायचं आहे सगळ्यांनी, तारीख जी आहे ती तारीख लक्षातच ठेवायची आहे. गुजरात सरकारने, हे झालं उत्तराखंड. आता पुढचं राज्य कोणतं आहे, गुजरात. त्या गुजरात सरकार सुद्धा काय करणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार आहे. आणि त्या संदर्भात समिती कोणती आहे, न्यायमूर्ती रंजना देसाई समिती जी आहे ते न्यायमूर्ती रंजना देसाई समिती आहे. आणि पुढचा जो आहे तो म्हणजे काय, पहिली बिमस्टेक युवा परिषद कुठं झालेली आहे, तर ती गांधीनगरला झालेली आहे. नेक्स्ट, आता 2026 हे कोणत्या 2 देशाचे काय केलेलं आहे, 2026 वर्ष म्हणजे पुढचं येणारं जे वर्ष आहे त्याच्या संदर्भात 2 देश कोणते आहेत, तर भारत आणि स्पेननं काय केलेलं आहे, संस्कृती, पर्यटन आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या संदर्भात दुहेरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे भारत आणि स्पेन जे आहे ते, भारत आणि स्पेन काय करणार आहे, दुहेरी वर्ष म्हणून 2026 आहे ते लागू करणार आहे. दुहेरी वर्ष म्हणजे काय काय असणार आहे, त्यामध्ये संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला जे काय म्हणतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, त्याच्या संदर्भातली ही संकल्पना आहे. नेक्स्ट, पुढचे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर आता खूप चर्चेमध्ये आहेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा.
आता हे विचारलं, आता काय झालं, MPSC सुद्धा अलीकडं का तुमचे जे IPL आहे ते IPLचे पण प्रश्न विचारते. असे प्रश्न पडू शकतात MPSCला सुद्धा. अर्थातच सरळ सेवा आणि पोलीस भरतीवाल्यांनी हे करायचंच आहे. डोनाल्ड ट्रम्प खूप चर्चेत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत तर 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि त्याने वैयक्तिकरित्या दुसऱ्यांदा काय घेतले, शपथ जी आहे ती शपथ घेतलेली आहे. ठीक आहे. IORA, आता हा IORA म्हणजे काय तर लक्षात ठेवा, ह्याला इंडियन ओशियन रिम असोसिएशन म्हणतो आपण. आता बघा ना, 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. IORA जे आहे, आता सध्या IORA काय चर्चेत आहे, स्टार. MPSCचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी हे स्टार आहे, ते स्टारमध्ये करायचं आहे. रिटर्नची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्टारमध्ये करायचं आहे, MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी. हे IORA म्हणजे काय, इंडियन ओशियन रिम असोसिएशन म्हणतो आपण त्याला. काय कसलं असोसिएशन म्हणतो, रिम असोसिएशन म्हणतो. आता हे इंडियन ओशियन रिम असोसिएशन म्हणजे काय, भारत हे बघा लक्षात घ्या. आता हा जो भारत आहे, हा भारत, इथं भारताचं जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, इथं हिंदी महासागर आहे. कोणता महासागर आहे, हिंदी महासागर. आणि हे हिंदी महासागर जे आहे ते हिंदी महासागर, ह्या हिंदी महासागराच्या लगतचे जे जे देश आहेत त्यांचं हे काय आहे, इंडियन ओशियन रिम असोसिएशन आहे. आणि इंडियन ओशियन रिम असोसिएशन जे आहे ती जी असोसिएशन आहे त्याचे सरचिटणीस कोण झाले तर संजीव रंजन हे त्याचे काय झाले, सरचिटणीस झाले. आता पहिलं तुम्हाला सांगितलं की बाबा हे इंडियन ओशियन रिम असोसिएशन म्हणजे काय सांगितलं, हिंदी महासागराच्या ह्या भोवतीचे जे जे देश आहेत ते काय आहे, त्याचे सभासद आहे. ते सगळे देश इथं, हे सगळे जे देश आहेत ते सभासद आहे, हिंदी महासागर आहे. आणि त्याचे जे सरचिटणीस जे आहे ते कोण झाले तर संजीव रंजन जे आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये सेक्रेटरी जनरल म्हणतो. सेक्रेटरी जनरल कोण झालेत, संजीव रंजन झालेत. ॲक्च्युली हे इंडियन ओशियन रिजन असोसिएशन स्थापन का झालं ह्याचा थोडासा अभ्यास करू आपण. आणि मग नंतर म्हणजे आता 2 तुम्हाला त्याच्या संदर्भात तारखा लक्षात ठेवायला लागणार आहेत आणि एक ठिकाण जे आहे ते ठिकाण लक्षात ठेवायला लागणार. हे जे आहे हे इंडियन ओशियन रिम असोसिएशन हे हिंदी महासागराच्या अवतीभोवती असलेले सगळे देश जे आहेत त्यांनी एकत्र येऊन ही ऑर्गनायझेशन स्थापन केलेलं आहे. ठीक आहे, किंवा असोसिएशन जे आहे, संस्था जी आहे ती स्थापन केलेलं आहे. याची सुरुवात ॲक्च्युली कधी झाली तर याची सुरुवात जी आहे, आता 2 तारखा म्हणजे डेट म्हणजे 1995 आणि 1997 हे लक्षात ठेवा. हे बघा, आपण जे आहे फक्त प्रश्न देतो इथं आणि इथं एक्सप्लेनेशन करतो. आपण सगळ्या गोष्टी इथं देत नाही, लक्षात ठेवा. तर मी जे सांगत असतो ते कानामध्ये व्यवस्थित तुम्ही कान टवकारून ऐका, तुमची लक्षात ठेवा, लक्षात घ्या. कारण आपण इथं सगळ्या गोष्टी आहेत त्या इथं लिहिल्या नाहीत, आपण प्रश्न काय करत आहे, डिस्कस करत आहे. इंडियन ओशियन रिम असोसिएशन म्हणजे तुम्हाला पहिला मुद्दा सांगितलं की हिंदी महासागराच्या अवतीभोवती असलेले सगळे जे देश आहेत, 23 स्टेट आहेत, 23 कंट्रीज जे आहेत त्यांनी काय केलं, एक ऑर्गनायझेशन स्थापन केलं आहे. त्या ऑर्गनायझेशन स्थापना कुठं झाली तर त्याची ऑर्गनायझेशनची स्थापना जी आहे ह्या ऑर्गनायझेशनची ती मॉरिशियस या ठिकाणी झाली. मॉरिशियसमध्ये कुठं, मॉरिशियसमध्ये इबेन म्हणून एक ठिकाण आहे, इबेन. ते इबेनमध्ये म्हणजे मॉरिशियस देश लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं तर मॉरिशियस विचारतील. मॉरिशियसमध्ये ह्याची सुरुवातीला स्थापना म्हणजे हे सगळी लोक एकत्र आले आणि त्यांनी हे चालू केलं, लक्षात घ्या. आणि 97 काय केलं त्यांनी, मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट किंवा ट्रिटी जे म्हणतो, मल्टीलॅटरल ट्रिटी, ते 1997 झाली. म्हणजे याची सुरुवात जर म्हटली तर तुम्ही काय म्हणू शकता, सुरुवात म्हटलं तर तुम्ही 1995 म्हणू शकता. आणि त्याचं मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट कधी आलं तर अस्तित्वात 97 आलं. कारण कसं असतं लक्षात ठेवा, कधी कधी प्रश्न फिरून विचारतात. म्हणजे ॲक्च्युली हे अस्तित्वात कधी आली आणि सुरुवातीला याचं नाव, आता आपण ह्याला IORA म्हणतो, सुरुवातीला याचं नाव काय होतं, IORI होतं, लक्षात ठेवा. आणि IORIचं नंतर काय झालं, IORA झालं. मागचं जे आपले डिस्कशन जे झालेले आहेत चालू घडामोडीचे, त्यामध्ये तुम्हाला ब्रिक आणि ब्रिक्स कसा बदल झाला तो सांगितलेला. तसं लक्षात ठेवा, सुरुवातीला ह्याला IORI म्हणायचे, नंतर याचं रूपांतर इंडियन ओशियन रिम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं याला म्हणतो आपण. मग याचं नाव झालं आता सध्या काय, IORA. याची सुरुवात झाली 95ला, पण मल्टीलॅटरल ट्रिटी, मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट जे झालेलं आहे ते कधी झालं, 1997 जे आहे ते 1997 झालं आहे. आणि याचं हेडक्वार्टर म्हणा किंवा सुरुवात आहे ती सुरुवात झाली मॉरिशियसमध्ये, आणि याचं सध्या हेडक्वार्टर जर म्हटलं किंवा मुख्यालय जर म्हटलं तर एबेन या ठिकाणी. एबेन कुठं आहे, एबेन सुद्धा मॉरिशियसमध्ये. ठीक आहे, एवढं जरी काल तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बरं, यांचं उद्दिष्ट काय बाबा, तर इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, रिजनल कोऑपरेशन म्हणजे काय असणार आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की इथला व्यापार वाढवणे असणार आहे. त्याला ब्ल्यू इकॉनॉमी म्हणतो आपण. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय तर हिंदी महासागरमधले जे अर्थव्यवस्था आहे ती इम्प्रूव्ह करणे, त्याला ब्ल्यू इकॉनॉमी करायचं, कोऑपरेशन करायचं. इथं दुसरं सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादं डिझास्टर आलं तर डिझास्टरच्या संदर्भात असणार आहे. डिझास्टर म्हणजे सुनामी सारखे जे गोष्टी असतात त्याला आपण डिझास्टर म्हणतो. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात बघा, तो डिझास्टर एखादा आलं तर काय सगळ्यांना एकमेकांना सूचित करणं हा एक दुसरा मुद्दा आहे. कोणताही असू शकतं, ऑइल स्पिल असू शकतं हिंदी महासागरामध्ये, हिंदी महासागरामध्ये सुनामी येऊ शकतं, त्याच्या संदर्भात एकमेकांना
एकमेकांच्या माहितींची देवाणघेवाण करायचं. त्याचबरोबर इथं उष्णकटिबंधीय आवर्त जे असतात ते आवर्त येऊ शकतात, त्याच्या संदर्भात माहितींची देवाणघेवाण करण्यासाठी सुद्धा याचा वापर होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक इथं मुद्दा काय आहे तर इथं आहे मुद्दा म्हणजे काय संरक्षण. ह्यामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा कोऑपरेशन करायचं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या IORA मार्फत होणार आहेत. लक्षात ठेवा. हा 9वा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचं पान जे आहे ते काय आहे, अमेरिकेच्या पहिल्या भारतीय महिला आणि हिंदू दुसरी लेडी कोण ठरले. आता अमेरिकेच्या पहिल्या भारतीय अमेरिकन आणि हिंदू दुसरी लेडी म्हणजे काय म्हणायचं आहे. तेव्हा लक्षात ठेवा, फर्स्ट लेडी म्हणजे कोण, प्रेसिडेंट जे असतात त्या प्रेसिडेंटची जर वाईफ असेल, पत्नी जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो फर्स्ट लेडी म्हणतो. आणि व्हाईस प्रेसिडेंट जे आहे ते व्हाईस प्रेसिडेंटची पत्नी जर असेल तर आपण म्हणताना काय म्हणतो सेकंड लेडी म्हणतो. लक्षात ठेवा. मग हे सेकंड लेडी जे आहेत त्या कोण झालेल्या आहेत तर त्यांचं नाव आहे उषा वान्स नाव आहे. आता याचं स्पेलिंग जे आहे VANC आहे. ठीक आहे. परत एकदा दुसऱ्या लेडी, सेकंड लेडी मीन्स व्हॉट, उपराष्ट्राध्यक्ष. उपराष्ट्राध्यक्ष म्हणजे आपण त्याला काय म्हणतो व्हाईस प्रेसिडेंट म्हणतो. हे व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत, व्हाईस प्रेसिडेंट अमेरिकेचे ते आहेत, त्यांच्या पत्नी आहेत. ठीक आहे. आणि त्यांचं नाव काय उषा वान्स आणि हे भारतीय आहेत. पुढचा प्रश्न कोणता आहे, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला आग्नेय आशियाई देश आहे. लक्षात ठेवा. प्रश्न आहे ते प्रश्न समजून घ्या. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता, आग्नेय आशियाई देश, जगातला पहिला देश नाही. आग्नेय आशियाई देश कोणता आहे तर त्याचं नाव आहे थायलंड. कोणतं नाव आहे, थायलंड आहे. समलिंगी विवाहाला त्यांनी काय दिले, कायदेशीर मान्यता दिलेली आहे. नंतर आहे जिओटेल मिशन म्हणतो आपण. जिओटेल मिशन हा नासा आणि दुसरं कोण आहे हे बघा, नासा आणि जपान या दोन देशांच्या अंतराळ संस्थेचा संयुक्त प्रकल्प आहे. आता इथं नासा आणि जपान, जपान म्हणजे काय, जपानमधलं कोणतं तर जाक्सा. जसं अमेरिकेचं नासा आहे तसं जपानचं काय जाक्सा आहे. ह्या दोघांनी मिळून काय केलं, जिओटेल मिशन आहे ते जिओटेल मिशन आणलेलं आहे. ते हे जे जाक्सा आहे ना, जाक्सा ते भारतात सुद्धा बरोबर सुद्धा काय करणार आहे, करार केलेला आहे. त्यांनी भारतामध्ये त्यांनी करार केला. करार म्हणजे काय, त्यांनी भारत आणि हे जे जाक्सा आहे, जाक्सा म्हणजे जपानची जी स्पेस एजन्सी आहे, अंतराळात काम करणारी जी एजन्सी आहे, संस्था आहे, ती संस्था, त्याचं नाव जाक्सा आहे. त्यानं भारतामध्ये सुद्धा भारताबरोबरच्या इस्रो बरोबर सुद्धा त्यांनी करार केलेला आहे आणि ते मूनच्या संदर्भात आहे. सध्या लक्षात ठेवा, जिओटेल मिशन, नासा आणि जाक्सा. नासा म्हणजे काय, नासा म्हणजे अंतराळमध्ये संशोधन करणारी अमेरिकेची संस्था आणि जाक्सा म्हणजे अंतराळामध्ये संशोधन करणारी जपानची संस्था. नासा आणि जाक्सा लक्षात ठेवा. जिओटेल मिशन लक्षात ठेवा. पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, सरसेवेचे विद्यार्थी असतील, त्यांनी नासा जे आहे त्या नासाचं फुल फॉर्म काय आहे बघा. मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये ह्याचं फुल फॉर्म जे आहे ते सांगितलेलं आहे. नासाचं आणि जाक्साचं फुल फॉर्म जरी बघितला तरी भरपूर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट इथं CFCच्या संदर्भात आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनवर बंदी घालण्यासाठी 1987 मध्ये स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराचं नाव काय. आता हे चर्चेत होतं आणि आता महिना जो आहे तो महिना आहे तो सप्टेंबर महिना आहे. सप्टेंबर महिन्याच्या 16 सप्टेंबरला हा जो आहे हा करार झाला. कोणता करार आहे, मॉन्ट्रियल करार आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. आणि हा मॉन्ट्रियल करार कधी अस्तित्वाला, 16 सप्टेंबरला अस्तित्वाला. कशाशी संबंधित आहे, स्टार. सगळ्यांना लक्षात ठेवायचं. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन ठीक आहे. कधी आहे क्लोरोफ्लोरोकार्बनवर बंदी घालण्यासाठीचा करार, 1987 सालचा आहे. कोणता करार आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. हा कशाच्या संदर्भात आहे, हा जर प्रश्न विचारला तर हा ओझोन डिप्लेशनच्या संदर्भात आहे. ओझोन वायू जे आहे, ओझोन वायू त्याच्या संदर्भातला हा करार आहे. पोलीस भरती सरसेवेच्या विद्यार्थ्यांनी फक्त लक्षात ठेवा, ओझोन वायू जे आहे ते ओझोन वायू किंवा ओझोन आंबर जे म्हणतो, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबरामध्ये ओझोन आंबर असतं, त्या ओझोनचं संरक्षण करण्यासाठी आपण काय केलं, CFCवर बंदी आणलेली आहे. आणि ते CFCवर बंदी कोणत्या प्रोटोकॉलनं आणलं तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे मराठीमध्ये लक्षात ठेवा करार. आणि तो कधी झाला, 16 सप्टेंबर 1987ला झाला. म्हणून लक्षात ठेवा 16 सप्टेंबर हा दिवस जो आहे तो ओझोन दिन म्हणून देखील साजरा करतात. काय म्हणून साजरा करतात, ओझोन दिन म्हणून साजरा करतात हा जो दिवस आहे तो. ठीक आहे. नेक्स्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश जे आहेत ते कोण आहेत, न्यायमूर्ती आलोक आराधे. कोण आहेत, न्यायमूर्ती आलोक आराधे. भारतातील पहिले AI विद्यापीठ, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. AI विद्यापीठ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आहे. पोलीस भरतीचे विद्यार्थी, सरसेवेचे विद्यार्थ्यांनी विसरायचं नाही आहे. भारतातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भातलं पहिलं विद्यापीठ जे आहे ते कोणतं आहे, महाराष्ट्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सांगितलं. परत एकदा या पानावर काय काय CFC. ठीक आहे. त्याच्यावर बंदी 1987च्या कोणत्या करारानुसार, मॉन्ट्रियल करारानुसार.
मॉन्ट्रियल करार, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ओझोनशी संबंधित आहे. म्हणून हा करार 16 सप्टेंबरला 1987ला झाला. म्हणून 16 सप्टेंबर दिवस काय म्हणून साजरा केला जातो? ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्राचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे आहेत, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आहेत, IAS अधिकारी आहेत, त्यांना राज्य निवडणूक, हे बघा दोन गोष्टी. इथं प्रश्न काय बघा, राज्य निवडणूक आयुक्त, दोन प्रकारचे निवडणूक आयोग असतात. पहिलं निवडणूक आहे केंद्रीय निवडणूक आयोग. पहिला असतं केंद्रीय निवडणूक आयोग. निवडणूक आयोग काय काम करतं? केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे, केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते भारतातले राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपासून लोकसभा, राज्यसभा तसेच सगळ्या विधानसभाच्या निवडणुका ज्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका कोण घेतं? तर हे सगळं केंद्रीय निवडणूक आयोग घेतं. मग राज्य निवडणूक आयोग काय करतं? राज्य निवडणूक आयोग जे आहे ते ग्रामपंचायती ज्या आहेत, ग्रामपंचायती, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्यांच्या निवडणुका ज्या आहेत ते राज्य निवडणूक आयोग घेतं. ठीक आहे, म्हणजे निवडणूक आयोग दोन आहेत. पहिला निवडणूक आहे केंद्रीय निवडणूक आयोग. राज्यघटना जे आहे त्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. कलम 324 राज्यघटनेचे कलम 324, 325, 326 हे बघा. त्यातलं कलम 324 काय सांगतं? राज्य निवडणूक आयोगाबद्दल सांगतं का? नाही. ते कशाबद्दल सांगतं? केंद्रीय निवडणूक आयोग. म्हणजे सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण जर विचार केला तर राज्य निवडणूक आयोग होतं का? नव्हतं, लक्षात ठेवा. तिथं केंद्रीय निवडणूक आयोग सांगितलं कलम 324 मध्ये. आपण काय केलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आपण काय केलेलं आहे? दोन घटनादुरुस्त्या केल्या आहेत. 73व्या आणि 74व्या दोन घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि त्या दोन घटनादुरुस्त्यानंतर भारतामध्ये राज्य निवडणूक आयोग हा प्रकार आलेला आहे. तसं ते राज्य निवडणूक आयोगाचं काम काय असतं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं. आणि त्या राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत ते महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोग जे झालेले आहेत त्यांचं नाव काय आहे? दिनेश वाघमारे. पुढचं बघा, 66व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कुठे पारित पडण्यात झाल्या? तर त्याचं उत्तर आहे अहिल्यानगर. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक लक्षात ठेवा, हे जे राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा जे आहेत ह्याचे विजेते लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही काय करा, व्हिडिओ ऐकल्या लगेच काय करायचं? सर्च करायचं, हां ह्याचे विजेते कोण होतं. हां, जर हा मोहोळ नावाचा व्यक्ती जर कुस्तीपटू जर विजेता झाला असेल तर तो कुठून आलेला आहे या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. 67व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कुठे झाल्या? अहिल्यानगरला झाल्या. नेक्स्ट, बँक परवानग्यांसाठी युनिव्हर्सल SFCs RBIने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? तर त्याचं नाव आहे MK जैन. ठीक आहे, कोणती समिती आहे? MK जैन समिती जी आहे ते यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती समिती स्थापन केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील. आता हा विषय चर्चेत आहे, लक्षात ठेवा. हे बघा, लक्षात घ्या, जगात मुळात कॉफी जी आहे, कॉफी, ठीक आहे. आता इथं कॉफी आणि चहा हे दोन गोष्टी आहेत, लक्षात घ्या. कॉफी जर विचार केला, जगात सगळ्यात मोठा उत्पादक कोणता आहे? ब्राझील आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, हे मुळात कॉफीचा शोध कुठं लागला? तर कॉफीचा शोध जो आहे तो इथिओपिया या ठिकाणी लागला. असं इथिओपिया किंवा हे जे येमेन आहे इथं लागला म्हणतात. इथिओपिया या ठिकाणी काय इसवी सन 850 मध्ये याचा शोध लागला असं लिखित आहे. तिथं एक मेंढपाळ होता, तो मेंढ्या चरण्यासाठी एका ठिकाणी जायचा. तिथं ते कॉफी जे आहे ते कॉफीच्या बिया त्या मेंढ्या खाल्ल्यानंतर त्याला असं जाणवलं की ते जास्त ॲक्टिव्ह झालेले आहेत. मग त्यानं तो शोधत गेला की नक्की हे ॲक्टिव्ह का व्हायलेत, काय खात आहेत ते बघितलं. आणि असं त्याचं नाव, त्या मेंढपाळाचं नाव होतं कल्दी, नाव होतं कल्दी. ठीक आहे. इसवी सन 850 मध्ये असं रेकॉर्डमध्ये आहे. इसवी सन 850 मध्ये याचा शोध लागला. कुठं लागला? इथिओपिया. आणि त्यानंतर मग तिथं जे आहे इथिओपिया, येमेन, ओमन हे जे देश आहेत तिथं कॉफी आहे ते कॉफीचा वापर सुरू झाला. नंतर भारतामध्ये कर्नाटक आणि केरळमध्ये, कर्नाटकमध्ये, विशेषतः कर्नाटकमध्ये बाबा बुधान नावाची एक व्यक्ती आले. आणि त्या बाबा बुधान या व्यक्तीने काय केलेलं आहे? भारतामध्ये पहिला कॉफी प्लांटेशन केलेलं आहे, पश्चिम घाटामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून तिथं बाबा बुधान हिल्स आहेत, लक्षात ठेवा. आणि मग आता सध्या जरी बघितला कॉफी उत्पादनामध्ये एक नंबर भारतातलं जर राज्य बघितलं तर कोणतं आहे? तर ते कोणतं आहे? कर्नाटक राज्य हे भारतातलं सर्वात मोठं कॉफी उत्पादक आहे. का? कारण मुळात पहिल्यांदा कॉफी प्लांटेशन जे झालं, जे बाहेरनं कॉफी घेऊन इथं आपल्या भारतामध्ये प्लांटेशन ज्या व्यक्तीनं केला, ज्या व्यक्तीनं लावला त्याचं नाव काय होतं? बाबा बुधान. आणि त्यानं काय केलं? ज्या टेकड्यामध्ये लावला त्याचं नाव सुद्धा काय आहे? बाबा बुधान हिल्स आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा, सध्या सुद्धा भारतातलं राज्य एक नंबरचं कोणतं आहे? कर्नाटक आहे. ठीक आहे. थोडक्यात सांगितलं. भारतातलं विटॉल एअर टॅक्सी कोणत्या कंपनीने सादर केले? आता हे सादर केले आहे ही संकल्पना सरला एव्हिएशन, विसरायचं नाही. पोलीस भरती, सरळ सेवा, MPC, सगळ्यांना लक्षात ठेवा.
आता हे त्याचं नाव काय आहे? आता हे सरलायझेशन काय करणार आहे? एअर टॅक्सी आणणार आहे, ज्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते. सुरुवातीला हे आता त्यांनी असं सादर केले आहे म्हणून प्रश्न आहे, चालू केलेलं नाही अजून, सादर केलं आहे. हे साधारणपणे 2028ला त्यांचं टार्गेट आहे चालू करायचं. पहिलं जे शहर असणार आहे ते बेंगळूर असणार आहे, ठीक आहे. नंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये सुद्धा काय करणार आहे ते घेऊन येणार आहे, ते एअर टॅक्सी घेऊन राहत. आणि त्याचं नाव काय? तर त्याचं नाव शून्य नाव आहे. शून्य नाव काय त्याचं? शून्य नाव आहे. म्हणजे एअर टॅक्सी म्हणजे काय, एवढं कंजेस्टेड आणि एवढं ट्रॅफिक जास्त झालेलं आहे, त्यामुळे काय केलेलं आहे, ट्रॅफिक जास्त झाल्यामुळे त्यांनी काय केलं आहे, नवीन संकल्पना आणलेली आहे. कुणी आणलेले आहे? सरलायझेशन, ठीक आहे. त्यांनी जे ती एअर टॅक्सी चालू करणार आहेत, ठीक आहे, त्याला ई-विटॉल म्हणतो आपण. त्याचं नाव काय म्हणणार आहे? त्यांनी शून्य म्हणणार आहेत. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा 2028 जे आहे ते 2028मध्ये कोणत्या राज्यामध्ये येणार आहे? तर कर्नाटकमधील बेंगळूरमध्ये हे अजून नियोजित आहे, लक्षात ठेवा, बेंगलोर. आणि त्यानंतर आता सांगितलेलं आहे की दिल्ली आणि बॉम्बेमध्ये किंवा मुंबईमध्ये देखील आपण काय करू, हे एअर टॅक्सी ही संकल्पना आणणार आहोत. फक्त लक्षात ठेवा, भारतातील पहिली ई-विटॉल एअर टॅक्सी, ठीक आहे, नाव काय आहे? सरला एव्हिएशन, ठीक आहे. एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, लक्षात घ्या, ठीक. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या होत्या? हे जुना प्रश्न आहे. पानिपत आता चर्चेत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, फेब्रुवारी महिन्याच्या व्हिडिओमध्ये. आता सध्या चर्चेत आहे हे, आणि का चर्चेत आहे हे पण सांगतो तुम्हाला. याच्या संदर्भात एक रेडिओ प्रोग्रामसुद्धा हरियाणामध्ये सुरू करण्यात आला. हरियाणावर फोकस काय केलेला आहे? 2011च्या सेन्ससनुसार, 2011च्या सेन्ससनुसार, सेन्सस म्हणजे काय म्हणतो आपण? लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या आपण जे मोजतो ते लोकसंख्येला आपण इंग्लिशमध्ये सेन्सस म्हणतो. तर 2011च्या लोकसंख्येनुसार जर विचार केला, सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर बघितला तर कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा. आणि ते 879 होतं, आता वाढत वाढत ते 900 क्रॉस केलेलं आहे सध्या. तरीसुद्धा तिथं हे आता चर्चेतला विषय म्हणून तुम्हाला परत एकदा हा प्रश्न टाकलेला आहे. पानिपत, लक्षात ठेवा, हरियाणा. स्वावलंबिनी हा महिला उद्योजकता कार्यक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला? आता लक्षात ठेवा, 2-3 गोष्टी आहेत. स्वावलंबिनी काय आहे बघू आपण. स्वावलंबिनीमध्ये काय आहे? तर स्वावलंबिनी योजना जी आहे हा महिला उद्योजकता कार्यक्रम आहे. आणि कोणत्या 3 राज्यामध्ये? आसाम, मेघालय आणि मिझोराम, ही 3 राज्य लक्षात ठेवायची. आता इथं घोळ होते, लक्षात ठेवा. दोन्ही पण बघा, एम फॉर मेघालय, एम फॉर मिझोराम, दोन्ही राज्य आहेत. एम फॉर मेघालय, एम फॉर मिझोराम आणि अजून एक राज्य म्हणजे आसाम. ह्या 3 राज्यामध्ये कोणती योजना, महिला उद्योजकता कार्यक्रम चालू केला आहे? स्वावलंबिनी. आता या स्वावलंबिनी योजनेअंतर्गत काय करण्यात येणार आहे? तर तुम्ही अलीकडेच बघितलं असेल, जे बजेट 2025 होतं त्यामध्ये 10,000 कोटी रुपये स्टार्टअपसाठी, म्हणजे नवीन उद्योग जे चालू होणार आहेत त्याच्यासाठी निर्मला सीतारामन यांनी 10,000 कोटी आहेत ते 10,000 कोटीचं अनाऊन्समेंट केलेलं आहे. आणि इथं काय करणार आहेत? इथं स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करणार आहेत. म्हणजे मुळात हे जे महिला उद्योजकता कार्यक्रम आहे हे कोणत्या मिनिस्ट्रीचं आहे? स्किल डेव्हलपमेंट जे करतं, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो स्किल डेव्हलपमेंटला आपण, तर जे तुमच्या स्किलचं विकास करणारं जे मिनिस्ट्री आहे त्याच्या अंतर्गत हे आहे. इथं काय करणार आहेत? 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनी असतात तिथून हे फोकस करत जाणार आहेत. आणि नंतर त्यांना स्टार्टअप करण्यासाठी काय करणार आहेत? पाठिंबा देणार आहेत. आणि ज्यावेळी स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग सुरू करण्याला काय करणार आहेत? त्यांना प्रोत्साहित करणार आहेत. आणि जे निर्मला सीतारामन यांनी स्टार्टअपसाठी जे 10,000 कोटी रुपयेचं जे बजेट अनाऊन्स केलेलं त्यातलंच काही भाग जो आहे तो यांना देणार आहेत. आणि सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये यांना टॅक्समध्ये काय देणार आहेत? एक्झम्पशन किंवा टॅक्स आहेत ते कर देणार नाहीत. फक्त एवढं लक्षात ठेवा, स्वावलंबिनी योजना महिला उद्योजकतेच्या संदर्भात आहे. स्वावलंबिनी नावावरून कळतं कोणत्या 3 राज्यामध्ये? आसाम, मेघालय आणि मिझोराम, ठीक आहे, एवढं जरी कर. नेक्स्ट, जुवारी ब्रिज भारतात दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड पूल आहे, जुवारी. आता जुवारी म्हणजे काय? नदीवरून नाव पडलेलं आहे, ठीक आहे. भारतातील सर्वात मोठा केबल, दुसरा सर्वात मोठा म्हटले. मागच्या व्हिडिओमध्ये पहिला सर्वात मोठा केबल स्टॅडेड ब्रिज सांगितलेला, आता दुसरा म्हटले, मुद्दाम घेतले. त्याचं कोणत्या राज्यामध्ये? गोवा. जुवारी नावाचं एक लहान तिथं नदी देखील आहे. म्हणजे पहिला सगळ्यात मोठा केबल स्टेड म्हटलं तर तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. हा दुसरा सर्वात मोठा केबल स्टेड आहे, तो म्हणजे कोणता आहे? गोव्यामधला जुवारी ब्रिज आहे, ठीक आहे. नेक्स्ट, कोकोबोरोक ही कोणत्या राज्यातील आदिवासी समुदायाची मातृभाषा आहे? कोकोबोरोक जे आहे हे कोणत्या राज्यातील आदिवासी समुदायाची मातृभाषा आहे? आता लक्षात ठेवा, 2 गोष्टी आहेत. इथं त्यांनी त्रिपुरा उत्तर दिले. कोकोबोरोक ही कोणत्या राज्यातील मातृभाषा म्हटले? मुळात लक्षात घ्या, 20व्या शतकाच्या आधी कोकोबोरोक नावाचं एक आदिवासी जमातच होती, ठीक आहे. 20व्या म्हणजे आपण मातृभाषा जी आहे ती मातृभाषा आहे ती कोकोबोरोकच आहे. पण त्या आदिवासी जमातीला ते
नंतर काय म्हणायला चालू केले, तर त्याचं नाव आहे ते नाव बदला. आणि त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव होतं काय म्हणतो आपण, त्रिपाकोक म्हणतो. लक्षात घ्या, त्या आदिवासी जमात जे आहे त्या आदिवासी जमातीला काय त्रिपाकोक, किंवा त्याला अजून एक शब्द काय आहे त्रिपुरा, त्याच्यावरून नाव पडले. आणि ती आदिवासी जमात आहे, त्या आदिवासी जमातीचं मग समुदायाची मातृभाषा म्हटलं तर काय म्हणणार आहे तुम्ही, कोको. बरोबर, लक्षात ठेवा त्रिपाकोक. ठीक आहे. आणि त्याला त्रिपा पण म्हणायचे. हे मुळात आदिवासी जमात होते आणि त्यांचं ते सुरुवातीला त्यांची ओळख त्या मातृभाषेवरून देखील, मग काही ठिकाणी त्यांची ओळख ही त्यांच्या मातृभाषेवरून होती. नाव मातृभाषा कोणती, कोकोबोरोक. म्हणजे त्या आदिवासी जमातीचं नाव जे आहे सुरुवातीला त्या मातृभाषेवरून होतं. लक्षात ठेवा. आणि आता मग ते त्रिपा, त्यानंतर त्रिपाकोक, याच्यावरून त्या राज्याचं नाव देखील त्रिपुरा आहे. लक्षात घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला विचारलं, कोकोबोरोक ही मातृभाषा आहे आदिवासी समुदायाची. सुरुवातीला त्या आदिवासी समुदायाची ओळख सुद्धा कोकोबोरोकच होती. आणि ते कोणत्या राज्याशी संबंधित, ते त्रिपुरा. स्माईल योजना जी आहे ती कधी सुरू झाली आहे, 2022ला सुरू झाली आहे. ठीक आहे. नंतर स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे बघा, समजून घ्या. स्वामित्व योजनेअंतर्गत, आता स्वामित्व योजना म्हणजे काय, तर प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारी एक योजना आहे. पहिला मुद्दा काय कळाला तुम्हाला या प्रश्नावरून, स्वामित्व योजना, हा पाठ करायचं. ठीक आहे. हा महत्त्वाचा आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांना हे कोकोबोरोक माहीत पाहिजे. ठीक आहे. आणि जे इतर सर्वसेवेचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत पाहिजे. स्माईल योजना 2022 आणि स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे ईशान्य भारतातील म्हटले. आपण भारतातील म्हटलेलं नाही, कशातील म्हटलेलं, ईशान्य भारत जे आहे ते ईशान्य भारतातील पहिले राज्य कोणते आहे, तर त्याचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे, मिझोराम आहे. ठीक आहे. आता ही जी स्माईल योजना जी आहे, आता हे चालू कधी झाली, लक्षात ठेवा. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आहे. 24 एप्रिल 2021ला ही स्वामित्व योजना सुरू झालेली आहे. 24 एप्रिल 2021ला. आणि ही योजना सुरू व्हायच्या आधी 2020 आणि 2021 मध्ये यांनी एक पायलट प्रोजेक्ट केला. 9 राज्यामध्ये पायलट प्रोजेक्ट केला. पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय, पायलट प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी प्रात्यक्षिक केलं, जमतं का नाही, प्रात्यक्षिक एक प्रकल्प राबवला, 9 राज्यामध्ये राबवला. कधी राबवला, 2020 आणि 21 या वर्षामध्ये राबवला. आणि त्यांना असं वाटलं ज्यावेळी, हां बाबा आपण हे करू शकतो, प्रॉपर्टी कार्ड जे आहे ते प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यासाठी ही योजना, स्वामित्व योजना आपण राबवू शकतो, असं ज्यावेळी सरकारला वाटलं, त्यावेळी मग त्यांनी ऑफिशियल लॉन्च केलं. कधी लॉन्च केलं, 24 एप्रिल 2021. 24 एप्रिल कोणता दिवस आहे, पंचायत राज दिन आहे. 24 एप्रिल 2021ला त्यांनी लॉन्च केलं, ते सुरुवात केलं, ऑफिशियली सुरुवात केलं. पण फक्त, आणि हे जे आहे हे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतामध्ये पहिलं राज्य म्हणजे कोणतं म्हणणार आहे, तर मिझोराम म्हणणार आहे. हे आत्ता लॉन्च झालेलं आहे. पण हे मुळात भारतामध्ये सुरू कधी झालेलं आहे, तर 2021 साली त्यांनी पायलट प्रोजेक्ट राबवला. पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय, तर तात्पुरतं त्यांनी प्रात्यक्षिक तत्वावर राबवलं, 9 राज्यामध्ये राबवलं. आणि ज्यावेळी त्यांना वाटलं की ह्याच्यामध्ये यश मिळू शकतं, स्वामित्व योजनेअंतर्गत आपण प्रॉपर्टी कार्ड देऊ शकतो, असं ज्यावेळी त्यांना वाटलं, त्यावेळी त्यांनी काय केलं, 24 एप्रिल 2021ला त्यांनी काय ऑफिशियल लॉन्च केलं आहे भारतामध्ये. पण ईशान्य भारतामध्ये म्हटलं तर काय उत्तर द्यायचं, मिझोराम म्हणायचं. एवढं जरी काल तरी मोर दॅन सफिशियंट आहे. नेक्स्ट, शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापन अहवाल. ठीक आहे. शाश्वत नायट्रोजन व्यवस्थापन अहवाल कोण प्रकाशित करतं, तर FAO प्रकाशित करतं. ठीक आहे. नेक्स्ट, रामसर करारांतर्गत पाणथळ शहर इंदूर आणि उदयपूर. परत रामसर हे इराणमधलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी एक ठराव करण्यात आला, त्याच्यावरून रामसर करार नाव पडलं त्याचं. हा रामसर करार अंतर्गत पाणथळ ठिकाणांची यादी प्रकाशित केली जाते. तसंच लक्षात ठेवा, रामसर करारांतर्गत भारतातील पाणथळ शहर म्हणून कुणाला घोषित करण्यात आले, इंदूर आणि उदयपूर हे 2 शहर आहेत. सिक्कीममधील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे, तर खेचिओ पालरी पाणथळ जागा. खेचिओ पालरी पाणथळ लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, पहिला मुद्दा लक्षात ठेवा, रामसर कन्व्हेन्शन. रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते इराणमध्ये एक ठिकाण आहे रामसर, तिथं एक कन्व्हेन्शन करण्यात आलं. जगातील सगळे जी पाणथळ ठिकाणं आहेत त्यांच्या संदर्भात आहे. एक लिस्ट आहे, ती लिस्ट आणली जाते. मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलं आहे, फक्त इथं लक्षात ठेवा. पाणथळ शहर म्हटलं की इंदोर आणि उदयपूर पाठ करायचं. सिक्कीममधलं पहिलं रामसर स्थळ हे सिक्कीममधलं पहिलं स्थळ आहे, ते कोणतं आहे, खेचिओ पालरी पाणथळ योजना आहे. ठीक आहे, जागा आहे, सॉरी. नेक्स्ट, 67वे ग्रॅमी पुरस्कार 2025. ग्रॅमी पुरस्कार 67वे 2025 कोठे आयोजित करण्यात आले, तर कॅलिफोर्निया स्टेट आहे. आपल्या इथं जसं भारतामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आहे, तसं अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया, आणि कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेलिसला LA म्हणतात तिथं. आणि हे आहे, याला अल्बम ऑफ द इयर जे आहे ते कशाला मिळालेलं आहे, बेयॉन्सला मिळालेलं आहे. कशाला मिळालेलं आहे, बेयॉन्स जे आहे ते बेयॉन्सला मिळालेलं आहे. ठीक आहे. इथं चुकून ड्रेक झालेलं आहे, तर कशाला मिळालेलं आहे, बेयॉन्स जे आहे ते बेयॉन्सला मिळालेलं आहे.
आणि हे जे अल्बम ऑफ द इयर जे आहे ते बियॉन्सला मिळालं ते कुणाचं आहे? कार्टर. तो सिंगर जो आहे त्या सिंगरचं नाव काय? कार्टर आहे. नेक्स्ट, सिंगापूरचे मानद नागरिकत्व कोणाला प्रदान करण्यात आले? तरुण दास यांना प्रदान करण्यात आले. कुणाला प्रदान करण्यात आले? तरुण दास जे आहे ते तरुण दास यांना प्रदान करण्यात आले. ठीक आहे. आता इथं ज्यावेळी लक्षात घ्या 2-3 गोष्टी आपण अभ्यास करताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सिंगापूर जे आहे ते सिंगापूरचं मानद नागरिकत्व म्हणजे काय? हे बघा आर्टिकल 9 ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलंय, एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारतातलं नागरिकत्व काय होतं? व्हॉलंटरी घेतलं तर ते ऑटोमॅटिकली काय होतं? डिझॉल्व होतं. पण इथं तसं नाही आहे. हे कसलं नागरिकत्व आहे? तर हे मानद नागरिकत्व आहे. कसलं नागरिकत्व आहे? मानद नागरिकत्व जे आहे ते कुणाला मिळालेलं? तरुण दासांना मिळालेलं आहे. ते CII जे आहे म्हणजे भारताचे जे उद्योगांचा एक समूह आहे त्याचे ते काय होते? सुरुवातीला अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. आणि त्यांना काय झालं? सिंगापूरचं मानद नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व प्रदान करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय उद्योग समूह जे आहे ते भारतीय उद्योग समूह म्हणतो आपण, त्याचे काय होते? ते अध्यक्ष होते, त्यांना मानद नागरिकत्व मिळाले. या पानावर काय काय केलं? 66वे ग्रॅमी पुरस्कार 2025 कुठे आयोजित करण्यात आले? कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस. अल्बम ऑफ द इयर जे आहे ते कोणतं आहे? बेयॉन्स आहे. ठीक आहे, बेयॉन्स आहे. आणि त्यांचं नाव काय आहे? तर ते त्याबद्दल चर्चा केली. सिंगापूरचे मानद नागरिकत्व कोणाला प्रदान करण्यात आले? तरुण दास. हे जे आहे ते तरुण दास काय भारतीय उद्योग समूहाचे अध्यक्ष होते, CII चे काय होते? अध्यक्ष होते. त्यांना मानद नागरिकत्व मिळाले. सिंगापूरचं मिळाले, लक्षात ठेवा. स्टार हे लक्षात आहे. नेक्स्ट, ठीक आहे. गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट पुरस्कार 2025 कुणाला प्रदान करण्यात आला? प्रोफेसर उर्वशी सिन्हा यांना प्रदान केला. द वर्ल्ड आफ्टर गाझा, ठीक आहे, हे पंकज मिश्रांचं पुस्तक आहे. स्टार लक्षात ठेवायचं. गाझा पट्टी, त्या गाझा पट्टीवर इस्रायलने हल्ला केलेला आहे. ठीक आहे. आणि द वर्ल्ड आफ्टर गाझा म्हटलेलं आहे. आणि अ गाईड टू चॅलेंजिंग टाइम असं म्हटलेलं आहे. पुस्तकाचं नाव पाठ करायचं पंकज मिश्रांचं आहे. जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत ते मनोज सिन्हा आहेत. ठीक आहे. त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? महाराजा हरिसिंग पुरस्कार मिळालेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे 2-3 गोष्टी कळाल्या तुम्हाला. जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे ते मनोज सिन्हा. आणि जे होते मनोज सिन्हा यांना कोणता पुरस्कार? आता हे ॲक्च्युली मार्चचा आहे, लक्षात ठेवा. मार्च 2025चा आहे. आणि त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? महाराजा हरिसिंग. महाराजा हरिसिंग कोण होते? हरिसिंग हे जम्मू काश्मीरचे शेवटचे जे होते, शेवटचे राजे होते. त्यानंतर भारतामध्ये जम्मू काश्मीर जे आहे ते जम्मू काश्मीर काय झालेलं आहे? विलीन झालेलं आहे. ठीक आहे. हे 3 प्रश्न आहेत. ते 3 प्रश्न बघा. फक्त लक्षात ठेवा, द वर्ल्ड आफ्टर गाझा म्हटलं की पंकज मिश्रा. ठीक आहे. नेक्स्ट, फेब्रुवारी 2025 मध्ये सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. आता इथं काय झालेलं लक्षात ठेवा, इथं एक कॉन्ट्रोवर्सी झाली. याच्या आधीच्या ज्या अध्यक्षा होत्या, ठीक आहे, त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले. सेबी काय करतं? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे आहे ते काय करत असतं? भारतातल्या शेअर मार्केटवर नियंत्रण जे आहे ते नियंत्रण कोणाचं आहे? सेबी जे आहे ते सेबी काय करत असतं? त्याच्यावर लक्ष ठेवत असतं. लक्षात घ्या. ह्याची स्थापना झाली, नंतर ह्याला स्टॅच्युटरी स्टेटस जे आहे ते स्टॅच्युटरी स्टेटस मिळालेलं आहे. आणि ह्याच्या मानद ज्या याच्या आधीच्या ज्या अध्यक्षा होत्या, ठीक आहे, बुच नाव होतं त्यांचं, आडनाव होतं, तर त्यांनी काही अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले. आणि म्हणून त्यांना काढून आता नवीन जे आहे ते नवीन कोण झाले? तुहिन कांता पांडे. ठीक आहे. हे काय झालेलं आहे? तुहिन कांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष झाले आहेत. ॲमेझॉन कंपनीने कोणत्या नावाची क्वांटम चिप लॉन्च केलेली आहे? ओसेलॉट. नाव काय त्याचं? ओसेलॉट जे आहे ते ओसेलॉट नाव आहे. 2025च्या S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुक मध्ये समावेश झालेले एकमेव भारतीय. आता इथं 2 गोष्टी आहेत लक्षात. S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुक म्हटले. ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुक म्हणजे काय? अप अँड डाऊन झाले, वर खाली झालं सगळ्यात जे आहेत त्या आर्थिक परिस्थितीमध्ये, तरी सुद्धा त्यामध्ये कोण टिकून राहू शकतं? तर त्याच्यातली बँक जी आहे ती बँक कोणती आहे? येस बँक आहे. कोणती बँक आहे? येस बँक. ठीक आहे. म्हणजे 2025च्या S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इयरबुकमध्ये कोणती बँक आहे? नाव आलेलं आहे. एकच भारतीय बँक आहे, त्याचं नाव काय? येस बँक. आपल्याला येस बँक जास्त माहीत नाही, लक्षात ठेवा. आपण कुठलं HDFC स्टेट बँक म्हणणार नाही, तर हे आहे, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, फक्त लक्षात ठेवा, ह्या पानावरचं महत्त्वाचं बघितलं तर सेबीचे अध्यक्ष नवीन कोण झालेले आहेत? विसरायचं नाही. सरळ सेवा असू दे, पोलीस भरती असू दे, कंबाईन असू दे, सगळ्यांना लक्षात ठेवा. नवीन हे खूप चर्चेतला विषय होता, तुहिन कांत पांडे. ठीक आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार हा कुणाला मिळाला? ॲक्च्युली हा 3 लोकांना मिळाला, लक्षात ठेवा. एक आहे ताराचंद शर्मा. ठीक आहे. दुसरे, आता इथं नाव जे आहे ते नाव, इथं त्यांचं नाव काय? समीर गोविंद जमदग्नी.
त्याचं नाव काय आहे? समीर गोविंद जमदग्नी. इथं टायपिंगमध्ये गोविंद जमदग्नी दिलंय, त्याचं नाव पूर्ण नाव काय? समीर गोविंद जमदग्नी नाव आहे. राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025. आता 3 गोष्टी लक्षात घ्या. हे जे राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार जे आहे ते 3 लोकांना मिळालेलं आहे. त्या 3 लोकांपैकी हे एक आहे. ठीक आहे. दुसरे जे आहे ते दुसऱ्यांचं नाव सांगितलं तुम्हाला. ताराचंद शर्मा जे आहेत ते आहेत. दुसरं मायाराम म्हणून आहेत. म्हणजे हे समीर गोविंद जमदग्नी, ताराचंद शर्मा. ठीक आहे. आणि तिसरं नाव कोणतं आहे तर तिसरं नाव तुम्हाला सांगितलं कोणतं नाव आहे. तिसरं नाव जर बघितलं तर मायाराम. मायाराम. ह्या 3 लोकांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. या ऑप्शन्समध्ये फक्त एकच नाव आहे, समीर गोविंद जमदग्नी. पुढचं थल्लिकी वंदनम योजना. ठीक आहे. आता थल्लिकी वंदनम योजना म्हणजे काय? कुठल्या राज्याच्या संदर्भात आहे? आंध्र प्रदेशच्या संदर्भात आहे. ठीक आहे. कशा संदर्भात आहे? आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न जो आहे दिया सलाई. हे बघा या पानावर सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं? राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 3 लोकांना मिळालेला आहे. ताराचंद शर्मा, मायाराम आणि समीर गोविंद जमदग्नी ह्या 3 लोकांना मिळालेला आहे. ह्या ऑप्शनमध्ये फक्त आपण एकच होतो म्हणून इथं एकच नाव दिलेलं आहे. पुढचा प्रश्न थल्लिकी वंदनम. आता थल्लिकी वंदनम योजना आंध्र प्रदेश राज्य आहे, त्या आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. त्या पुढचा प्रश्न जो आहे तो दिया सलाई. दिया सलाई हे आत्मचरित्र आलेलं आहे. हे सगळ्यांनी पाठ करायचं, अजिबात विसरायचं नाही. लक्षात ठेवा. का विसरायचं नाही? हे आत्मचरित्र कोणाचं आहे? कैलास सत्यार्थी यांचं आहे. ठीक आहे. कैलास सत्यार्थी कोण आहे? ह्यांनी लहान मुलांसाठी काम केलेले हे कैलास सत्यार्थी आहेत. त्यांना 2014ला नोबेल पारितोषिक मिळाले. लक्षात ठेवा. आणि हे 2014चं नोबेल पारितोषिक यांच्या संस्थेला मिळालेलं आणि हे विभागून मिळालेलं कैलास सत्यार्थी. आणि ते नोबेल पारितोषिक जे आहे 2014चं हे विभागून कुणाबरोबर मिळालं तर त्याचं नाव काय आहे? मलाला युसुफजाई या एक पाकिस्तानच्या एका मुलीबरोबर त्यांना युसुफजाई, मलाला युसुफजाई आणि दुसरं नाव कोणतं? कैलास सत्यार्थी यांची संस्था. ह्या दोघांना मिळून विभागून नोबेल 2014चं मिळालेलं शांततेच्या संदर्भात. आता मलाला युसुफजाई नाव मी तुम्हाला इथं जाणीवपूर्वक सांगितलं. का सांगितलं? कारण मलाला युसुफजाई ज्या आहेत त्या सर्वात कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 17व्या वर्षामध्ये, त्यावेळी सर्वात कमी वयामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं. 17व्या वर्षी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं कारण त्यांनी लहानपणापासून मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात जागरूकता आणण्याचा प्रयत्न केलेला. त्यांनी काय केलं? BBC जे आहे त्या BBCवर सुद्धा त्यांनी खूप चांगलं भाषण जे आहे ते भाषण दिलेलं. त्यांनी मुलींना कशा पद्धतीने शिक्षण द्यायला पाहिजे असं त्यांनी एक आयडॉल ते त्यांचं नाव झालेलं. आणि ते बघून मग तत्कालीन तहरीक ए पाकिस्तान नावाची एक आतंकवादी संघटना आहे, त्यांनी मलाला युसुफजाई यांच्यावर त्या आतंकवाद्यांनी गोळी झाडली. ती गोळी जी आहे त्यांच्या डोक्याला लागली. लक्षात घ्या. त्यातून त्या वाचल्या आणि त्यातून त्या वाचल्यानंतर त्यांना मग 2017 जे आहे ते 2017चं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. मलाला युसुफजाई कशाचं प्रतीक आहेत? मुलींच्या शिक्षणाच्या प्रतीक आहेत. 2014चं नोबेल मिळालेलं आहे त्यांना शांततेचं. कुणाबरोबर विभागून मिळालं? कैलास सत्यार्थी जे आहेत ते कैलास सत्यार्थी हे भारताचे आहेत, त्यांच्या संस्थेबरोबर विभागून मिळालं. आत्ता का चर्चेत आहे? कैलास सत्यार्थी यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? कैलास सत्यार्थी यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे दिया सलाई. हे विसरायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 3 लोकांना मिळाले, हे विसरायचं नाही. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना सुरू केली तर उत्तराखंड राज्याने सुरू केली. ठीक आहे. मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार पुरस्कार कुणी चालू केले? उत्तराखंड राज्याने चालू केले. इंडोर शॉटपुटमध्ये, आता हे खूप महत्त्वाचं आहे, 16 मीटर अंतर, आता ॲक्च्युली 16.03 मीटर एवढं आहे. ते कुणाचं नाव आहे? त्याचं नाव आहे कृष्णा जयशंकर आहे. नाव काय त्यांचं? कृष्णा जयशंकर आहे. पहिल्या भारतीय जे आहेत ते पहिल्या भारतीय महिला आहेत त्या कृष्णा जयशंकर बनलेल्या आहेत. इंडोर शॉटपुटमध्ये 16 मीटर अंतर आहेत ते पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. याच्या आधीचा जे रेकॉर्ड होता ते पूर्णा रामराव नावाच्या एक होत्या, त्यांचा 15.5 मीटरचा रेकॉर्ड होता. तो 16 मीटर यांनी क्रॉस केलेला आहे. नेक्स्ट, टॉरस KPEPD 350 क्षेपणास्त्र कोणत्या 2 देशांनी तयार केलेलं आहे? जर्मनी आणि स्वीडन. ठीक आहे. जर्मनी आणि स्वीडन जे आहे त्या 2 देशांनी हे संयुक्तपणे विकसित केलेलं आहे क्षेपणास्त्र. ठीक आहे. या पानावर काय काय बघितलं बघा. हे शॉर्टपुटमध्ये इंडोर शॉर्टपुटमध्ये 16.03 मीटर हे कुणी टाकले? कृष्णा जयशंकर. आधीचा रेकॉर्ड जो होता तो पूर्णा जयरावांच्या यांच्या संदर्भात होता, तो 15.5 मीटरचा होता. पूर्णा यांचा रेकॉर्ड कितीचा होता? 15.5 मीटरचा. हा किती आहे? 16 मीटर आहे. तो 16 क्रॉस केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. नेक्स्ट, कोणते केंद्रीय मंत्रालय मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे आणि त्यांच्या वितरण प्रणाली म्हणजे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याशी संबंधित आहे तर ते कोणतं आहे? तर ते हे राज्य आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर नेक्स्ट,
निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्याला समर्थन देण्यासाठी कोणत्या कंपनीने भारतातील पहिला हायड्रोजन ट्रक, आता बघा एकूण उत्सर्जन जे आहे निव्वळ शून्य उत्सर्जन करायचं आहे, ठीक आहे, निव्वळ शून्य उत्सर्जन करायचं हायड्रोजनचं, त्या संदर्भात कोणतं टाटा मोटर्स जे आहे ते टाटा मोटर्स आहे, ठीक आहे. नेक्स्ट, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कुठं पारित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. या पानावर या पेजवर लक्षात ठेवा, निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्य जे आहे ते समर्थन करण्यासाठी कोणतं आहे? टाटा मोटर्स जे आहे ते टाटा मोटर्स आहे, ठीक आहे. पुढचं नेक्स्ट, लाडो लक्ष्मी योजना मागच्या डिस्कशनमध्ये घेतलेलं आहे, ठीक आहे. राज्य कोणतं आहे? हरियाणा. महिला प्रीमियर क्रिकेट लीग जे आहे ते लीग 2025चे विजेतेपद कोणत्या संघानं घेतलेलं आहे? कोणत्या संघानं घेतलेलं आहे? हा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचं उद्घाटन, आता लक्षात घ्या 2-3 गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिलं मंदिर जे आहे ते पहिलं मंदिर कुठं आलं? तर ते भिवंडी ठाणे जे आहे ते ठाण्यामध्ये कुठं आहे? भिवंडी जे आहे ते भिवंडी या ठिकाणी आलं. ठाण्यामध्ये कोणत्या ठिकाणी आलं? भिवंडी जे आहे ते भिवंडी या ठिकाणी पहिलं छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं काय झालेलं आहे? मंदिर जे आहे ते मंदिर सुरू झालं आहे. म्हणजे या पानावर जर विचार केला तर तुम्ही लक्षात ठेवा, लाडो लक्ष्मी योजना हरियाणा आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बघायला गेला तर काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचं उद्घाटन कुठं करण्यात आलं? भिवंडी या ठिकाणी. आणि भिवंडी कुठं आहे? अर्थातच ठाणे या ठिकाणी, ठीक आहे. हे झालं. नेक्स्ट, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? ठीक आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे ते कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? तर आता UPI जे आहे हे बघा लक्षात ठेवा, हे जे आपलं UPI इंटरफेस जे आहे, ठीक आहे, UPI ते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIनं विकसित केलेलं आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईन आपण काय करतो? ऑनलाईन जे आहे ते ऑनलाईन, ठीक आहे, ऑनलाईन करताना आपण काय करतो? तर ऑनलाईन करताना जे आपण पैसे पाठवतो त्याला UPI इंटरफेस म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? UPI इंटरफेस जे आहे ते UPI इंटरफेस म्हणतो. आणि भारतातलं पहिला UPI इंटरफेस भारतामध्ये कुणी सुरू केलं? तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं सुरू केलं. आता का महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा, जगामध्ये सगळीकडे आपली UPIची मागणी आहे, लक्षात घ्या. भारतामध्ये सध्या जेवढे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत आहे तेवढे जगामध्ये खूप कमी देशामध्ये, म्हणजे मुळात आपली लोकसंख्या जास्त आहे आणि लहानात लहान ट्रान्झॅक्शन सुद्धा आपले कशामार्फत होत आहेत? UPI मार्फत होत आहेत. कशामार्फत होत आहेत? UPI मार्फत होत आहेत, ठीक आहे. आता ते कुणी विकसित केलं म्हटलं की NPCI म्हणायचं. नेक्स्ट, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 118वा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जे आहे 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? 118वा. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य. पाठ करायचं, लक्षात ठेवायचं, शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पंजाब आहे. कोणतं राज्य आहे? पंजाब. मी जे सांगतो ते लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ह्या पानावर बघितलं तर काय सांगितलं? या पानावर सांगितलं तुम्हाला विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातले पहिलं राज्य कोणतं आहे? हे महत्त्वाचं आहे. पंजाब आहे, विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि UPIचं बघितलं तर कोणतं काय म्हणणार? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने विकसित केलेलं आहे. सहयोग पोर्टल, सहयोग पोर्टल काय आहे? आता मुळात सहयोग पोर्टल कशाच्या संदर्भात आहे? गुन्हेगारीच्या संदर्भात आहे. आणि ते कुणी सुरू केलेलं आहे? गृह मंत्रालय जे आहे ते गृह मंत्रालयाने विकसित केलं आहे. नेतुंबा नंदी नदेतवाहा यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत? तर नामिबिया देशात झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, विसरू नका. नामिबिया जो देश आहे त्या नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ज्या आहेत त्यांचं नाव काय? नेतुंबो नंदी नदैतवाह. राष्ट्रीय विधान अर्ज नेवा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? ठीक आहे, तर कोणतं राज्य आहे? नागालँड हे जे राज्य आहे. कोणतं राज्य आहे? नागालँड, ठीक आहे. नेक्स्ट, मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण कायदा आहे, लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. कुणी केलेला आहे? तेलंगणा राज्यानं केलेला आहे. कोणत्या राज्यानं केलेला आहे? तेलंगणा. हा प्रश्न क्रमांक 61 आहे, ठीक आहे. 61 मध्ये काय झालंय? मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण करायचं. आता अवयवांचं प्रत्यारोपणच्या संदर्भातला कायदा आणि ऊती जे आहेत, ऊती म्हणजे अनेक पेशी एकत्र येऊन काय तयार होतात? ऊती तयार होतात. आणि ही जे ऊती आहेत ना त्या ऊतींचा वापर कशासाठी केला जातो? त्या ऊतींचा वापर करून तुम्ही काय करू शकता? अवयव विकसित होतात. म्हणजे ऍक्च्युली पेशी एकत्र येतात, त्या पेशींचं ऊती होतं आणि ऊतींपासून नवीन काय होऊ शकतात? अवयव बनत असतात, लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये. यांनी काय केलेलं आहे? जाणीवपूर्वक त्याचं नाव सुद्धा कसं ठेवलं बघा. नुसतं मानवी, फक्त मानवी अवयव म्हटलेलं नाही, इथं मानवी अवयव आणि ऊतींचं प्रत्यारोपण म्हटलंय. हा खूप महत्त्वाचा कायदा जो आहे तो, ठीक आहे. हा कोणत्या राज्याने केला आहे? तर तेलंगणा राज्यानं केलेला आहे. बिली जीन किंग कप ओशियाना गट 1
टेनिस स्पर्धेचे यजमान शहर कोणतं आहे? पुणे. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं टेनिस स्पर्धेचं 25 वर्षानंतर पहिल्यांदा पुणे येथे आयोजन झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग निर्माण करणारा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. हे विसरायचं नाही. या पेजवरचं जर बघायला गेलं, पहिला मानवी अवयवांच्या संदर्भात कायदा करणारं राज्य म्हटलं तर कोणतं? तेलंगण पहिला राज्य. आणि दुसरं ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग निर्माण करणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते केरळ राज्य आहे. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट, आता प्रधानमंत्री, प्रश्न कोणता आहे बघा, प्रधानमंत्री विरासत का संवर्धन विकास. ठीक आहे, आता हे 2-3 गोष्टी आहेत लक्षात घ्या. हे प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना जी आहे ते चर्चा करताना पहिली गोष्ट, ही योजना आहे ते मुळात 5 योजना एकत्र येऊन ही योजना तयार झाली आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनी नाव काय ठेवलं? PM विकास ठेवलं. विकासचं फुल फॉर्म काय होतं? विकासचा फुल फॉर्म काय होतं? विरासत का संवर्धन. विकास घेताना आपण काय केलं? विरासत का संवर्धन असा त्याचा अर्थ आहे. विरासत का संवर्धन, आणि म्हणून त्याला काय विकास म्हटले. आता ही जी योजना आहे ते मुळात 5 योजना एकत्र येऊन झाल्यात, लक्षात ठेवा. 5 योजना ज्या आहेत त्या 5 योजना एकत्र येऊन काय झाले? ही योजना सुरू झाली आहे. आणि बरं, त्या 5 योजना कोणत्या आपण इथे लिहूया. त्या 5 योजना कोणत्या आहेत? सगळ्यात पहिल्यांदा योजना कोणती आहे? नई रोशनी. लक्षात घ्या, पहिली योजना कोणती आहे? नई रोशनी. आता म्हणजे तुम्ही पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, 5 योजना एकत्र येऊन PM विकास योजना सुरू झाली. विकास म्हणजे काय? विरासत का संवर्धन. विकास म्हणजे काय? विरासत का संवर्धन. यामध्ये 5 योजना कोणकोणत्या आहेत? पहिली कोणती सांगितली? नई रोशनी. ठीक आहे, कोणती सांगितली? नई रोशनी. अजून एक आहे ते म्हणजे कोणते आहे? उस्ताद. कोणती योजना आहे? उस्ताद. ठीक आहे, नई रोशनी पहिली योजना आहे. दुसरी कोणती आहे? उस्ताद आहे. ठीक आहे, त्यानंतर कोणती आहे? सीखो और कमाओ. म्हणजे आपल्या इथं लर्न अँड अर्न म्हणतो ना, तसं सीखो और कमाओ. ठीक आहे, ही तिसरी योजना आहे नई रोशनी. नई मंजिल पुढचा आहे ते कोणता आहे? नई मंजिल. आता हे मुळात आहे ना, सीखो और कमाओ. ठीक आहे, काय म्हणतात, लर्न अँड अर्न ही संकल्पना आपल्या काही महाराष्ट्रात देखील जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपण ही संकल्पना राबवलेली आहे, लक्षात ठेवा. आणि मग ही एक योजना होती. आणि ह्या ज्या योजना आहेत त्या मुळात कशासाठी होत्या? तर ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या अल्पसंख्याकांसाठी होत्या. आणि ह्या अल्पसंख्याकांच्या 5 योजना ज्या आहेत कोणकोणत्या? पहिली कोणती सांगितली? नई रोशनी. दुसरी कोणती सांगितली? उस्ताद. तिसरी कोणती सांगितली? सीखो और कमाओ. चौथी कोणती सांगितली? तर नई मंजिल सांगितली. आणि शेवटचं अजून एक राहिलं ते म्हणजे कोणतं? हमारी धरोहर. हमारी धरोहर. MPSCच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं 5 योजना कोणकोणत्या आहेत. पहिली योजना आहे नई रोशनी, दुसरा आहे उस्ताद, तिसरा आहे सीखो और कमाओ, चौथा आहे नई मंजिल आणि हमारी धरोहर. किंवा असं लक्षात ठेवा, नई रोशनी, नई मंजिल, ठीक आहे, त्यानंतर उस्ताद, सीखो और कमाओ आणि शेवटचं हमारी धरोहर. ह्या 5 योजना एकत्र करून कोणती योजना करण्यास सुरुवात झाली आहे? प्रधानमंत्री विरासत का संवर्धन म्हणजे PM विकास योजना. आता ही योजना कुणासाठी आहे? अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने ही चालू केलेली योजना आहे. मग अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने सुरू केलं म्हणजे सगळ्या अल्पसंख्याकांसाठी. भारतामधल्या 6 अल्पसंख्याक कोणकोणत्या आहेत? मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, सीख आणि पारसी. हे 6 लक्षात ठेवा. मी सांगत असताना लिहून घ्यायचं, ज्याला माहित नाही त्यांनी. काय अल्पसंख्याक भारतातले कोणकोणते आहेत? अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय म्हणजे अल्पसंख्याकांशी संबंधित आहे. कोणकोणते? मुस्लिम, ख्रिश्चन, ठीक आहे, बुद्धिस्ट, जैनिझम आणि शेवटचं म्हणजे कोणतं आहे? पारसी आणि शीख. ह्या 6 अल्पसंख्याकांसाठी योजना आहे. भारतात इक्वलायझेशन लेव्ही जे आहे हा पहिल्यांदा कधी लागू करण्यात आला? 2016 मध्ये करण्यात आला. MPSC चा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. इक्वलायझेशन लेव्ही जे आहे ते 2016. ठीक आहे, आता इथं वॉटर हायसिंथ म्हणून एक जलचर वनस्पती आहे. ती कोणत्या आहे? तर दक्षिण अमेरिका खंडातील आहे. वॉटर हायसिंथ ही आहे आता चर्चेत आहे. वॉटर हायसिंथ दक्षिण अमेरिका जे आहे ते दक्षिण अमेरिकामधली काय जलचर आहे. भारतात इक्वलायझेशन लेव्ही सर्वात पहिल्यांदा सुरू कधी झाला? 2016. आणि ह्या पेजवरचं सगळ्यात महत्त्वाचं हे सांगितलेलं आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांनी विसरायचं नाही, ठीक आहे. आणि जे पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील त्यांनी फक्त लक्षात ठेवा PM विकास कशाच्या संदर्भात आहे? अल्पसंख्याकांच्या संदर्भात आहे. कोणकोणत्या 5 योजना तर इथं लिस्ट दिलेल्या आहे. नई रोशनी, उस्ताद, सीखो और कमाओ, नई मंजिल आणि हमारी धरोहर. ह्या 5 योजना आहेत. 5 योजना एकत्र करून हे आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट PMC योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय? आदर्श शाळा उभारणे.
ठीक आहे, लक्षात ठेवा. गणितासाठी 2025चा नोबेल पुरस्कार जो आहे, म्हणजे आपण नोबेल पुरस्कार म्हणतो, नोबेल सारखा पुरस्कार आहे गणिताचा, तो पुरस्कार कुणाला मिळालेला? हाबेल पुरस्कार मसाकी काशिवरा कोणत्या देशाचे आहेत? तर जपानचे आहेत. सरकारी दस्तऐवज सहज उपलब्ध होण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने चॅटबोट सारथी नावाचं चालू केलं आहे? बघा, सारथी AI चॅटबोट आहे. सारथी कोणी? तर त्याचं नाव आहे हरियाणा. कोणतं राज्य आहे? हरियाणा. इथं मसाकी काशिवरा कोणत्या राज्याचे आहेत? ज्यांना गणितासाठीचा जो हाबेल पुरस्कार दिला जातो, हाबेल, आपण नोबेल म्हणायची सवय लागली आपल्याला. हाबेल पुरस्कार जो आहे तो कुणाला मिळाला? मसाकी काशिवरा कोणत्या देशाचे आहेत? तर जपान देशाचे आहेत. लक्षात ठेवा. या पानावर काय काय लक्षात ठेवा? PMC योजना, याचं मूळ उद्दिष्ट काय आहे? आदर्श शाळा उभारणे. ठीक आहे. हाबेल पुरस्कार कुणाला मिळाला? मसाकी काशिवरा, जपान. आणि सरकारी दस्तऐवज सहज उपलब्ध होण्यासाठी एक चॅटबोट तयार केलेला आहे. त्या चॅटबोटचं नाव आहे सारथी, आणि ते कोणत्या राज्यानं तयार केलेलं आहे? तर हरियाणा राज्यानं तयार केलं आहे. कोणत्या राज्यानं? हरियाणा. नेक्स्ट, ग्लोबल ॲस्ट्रोमेट्रिक इंटरफेरोमीटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स, GAI. ग्लोबल ॲस्ट्रोमेट्रिक इंटरफेरोमीटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स. ठीक आहे. हे कोणत्या अंतराळ संस्थेने प्रकाशित केलं आहे? तर याचं नाव आहे ESA. ठीक आहे, युरोपियन स्पेस एजन्सी. 2024 मध्ये श्रीलंका देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठा चहा निर्यातदार देश कोणता बनलेला आहे? भारत बनलेला आहे. बघा, चहा निर्यातदार, मग तुम्हाला कॉफीबद्दल सांगितलं. कॉफी जगात सगळ्यात जास्त म्हटलं तर कोणतं म्हणायचं? ब्राझील. चहा सगळ्यात जास्त म्हटलं तर कोणतं म्हणायचं? चीन. 2 नंबरला कोणता आहे? भारत आहे. 3 नंबरला कोणता आहे? तर 3 नंबरला श्रीलंका आहे. याच प्रश्नामध्ये सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या. जगातले सगळ्यात मोठे 5 चहा बनवणारे देश, चहाचं उत्पादन करणारे देश कोणकोणते आहेत? 1 नंबरचा देश कोणता आहे? चीन. 2 नंबरचा कोणता आहे? भारत. 3 नंबरचा कोणता आहे? श्रीलंका. आणि उरलेले 2 देश कोणते आहेत? तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा देश जो आहे तो केनिया. ह्या सगळ्या देशामध्ये चहाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि सध्या काय झालंय? श्रीलंका 3 नंबरला गेला आणि भारत काय झालंय? 2 नंबरला आलेला आहे. 1 नंबरचा देश जो आहे तो कोण आहे? चीन आहे. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. ज्या लोकांना बोर्डवरचं दिसत नाही आहे त्यांनी आपलं काय करायचं आहे? यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जाऊन आपलं रिझोल्युशन इम्प्रूव्ह करायचं आहे. लक्षात ठेवा, रिझोल्युशन ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह केला की तुम्हाला बोर्डवरचं क्लिअर दिसतं. कारण हे नाव तुम्हाला महत्त्वाचं दिसणं अपेक्षित आहे. समजा दिसत नसेल तर मी जे म्हणत आहे ते लिहून घ्यायचं आहे. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. स्पेस ॲप्लिकेशनच्या संदर्भात ही इन्स्टिट्यूट आहे. ती कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. भास्कराचार्य कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेवा. या पेजवरचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? चहा निर्यातदार देश. जगातला सगळ्यात मोठा चहा निर्यातदार देश कोणता आहे? चीन. 2 नंबरचा चहा निर्यातदार एक्सपोर्ट भारत. 3 नंबरचा कोणता आहे? श्रीलंका. लक्षात ठेवा. आणि भारतात 2 नंबरचा चहा निर्यातदार तर भारत बनलेलाच आहे. भारतातलं सर्वात जास्त चहा निर्यात कुठं होतं? तर ते कुठं होतं? ब्रिटनमध्ये होतं. आणि भारतातलं कोणतं चहा जास्त एक्सपोर्ट केलं जातं किंवा हायेस्ट क्वालिटीचं मानलं जातं? तर ते दार्जिलिंग टी जे आहे ते दार्जिलिंग टी मानलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, इंदिरा व्यायाम. ठीक आहे. हा आता इंदिरा नावावरून ओळखायचं. INDRA. इंदिरा हा द्विपक्षीय नौदल सराव आहे. ठीक आहे. आणि हे कोणत्या 2 देशामध्ये? एक IND फॉर इंडिया, RA फॉर रशिया. भारत आणि रशियाचा संयुक्त आहे. हा एक द्विपक्षीय नौदल सराव आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. इंदिरा म्हटलं तर नौदल सराव, आणि इंदिरा म्हणजे इंडिया आणि रशिया. नेक्स्ट, पर्यावरण 2025 या विषयावर राष्ट्रीय परिषद कुठं भरण्यात आली? नवी दिल्ली. भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी छत्र, हे बघा हे खूप महत्त्वाचं आहे. लद्दाखमध्ये आपण काय केलंय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो उभा केलेला आहे. हे लक्षात ठेवा. 75 क्रमांकाचा प्रश्न. भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे? तर कोणतं ठिकाण आहे? लद्दाख आहे. नेक्स्ट, अंतराळातील कचरा हाताळण्यासाठी कोणत्या 2 देशांनी करार केला आहे? जपान आणि भारत. ठीक आहे. काही जुने सॅटेलाइट्स असतात, उपग्रह असतात, ते तिथंच पडूनच राहतात. लक्षात ठेवा. मग ते सगळं कचरा जे आहे तो कचरा काय करण्यासाठी? हाताळण्यासाठी जपान आणि भारतनं काय केलं? करार केला आहे. इंडियन आर्मीने AI इन्क्युबेशन सेंटर सुरू केलं आहे. कुठं सुरू केलं आहे? बेंगलोरमध्ये सुरू केलं आहे. मानवी अंतराळ संशोधन सहकार वाढवण्यासाठी 2 संस्था, त्या म्हणजे इस्रो आणि ESA, युरोपियन स्पेस एजन्सी, आणि भारताची इस्रो. आता 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. पहिला हा प्रश्न या पानावरचा आहे. कचऱ्याच्या संदर्भात जर विचारलं,
म्हणजे अंतराळातील कचऱ्याच्या संदर्भात 2 देशांनी करार केला आहे, तो म्हणजे कोणता आहे? जपान आणि भारत. आणि इथं याच पानावर एक प्रश्न आहे, तो म्हणजे काय आहे? मानवी अंतराळ संशोधन सहकार. अंतराळातलं जे आहे त्या अंतराळाच्या संशोधनासाठी इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ॲप कोणत्या? राष्ट्रपर्व हे जे आहे ते संरक्षण मंत्रालयाने एक वेबसाईट विकसित केलं आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. राष्ट्रपर्व खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ॲप्लिकेशन कोणी तयार केलं आहे? संरक्षण मंत्रालयाने. DRDOने काय केलेलं आहे? DRDOने -20 डिग्रीपर्यंतच्या तापमानासाठी एक काय म्हणायचं ड्रेस तयार केला आहे, कपडे तयार केले आहेत. त्याचं नाव काय? हिम कवच. तुम्ही -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा जाऊन काय करू शकता? कार्य करू शकता. विशेषतः सियाचीन या ठिकाणी जे आपलं फौजी आहेत, फौजी किंवा लष्करातील लोक जे काम करत आहेत तिथं खूप कमी तापमान असतं, त्याच्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे. तुम्ही काय काय लक्षात ठेवणार आहे? मागच्या आपल्या यूट्यूबवरच्या ज्या व्हिडिओ आहेत त्यामध्ये सुद्धा ही चर्चा केलेलं आहे. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं तयार केलेलं आहे. कुणी तयार केलं आहे? DRDOनं तयार केलेलं आहे. नाव काय? हिम कवच. काय नाव काय आहे त्याचं? हिम कवच. कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने हेमिस फेस्टिवल? लडाख. ठीक आहे, या पानावर काय काय बघा. राष्ट्रपर्व ॲप्लिकेशन आणि वेबसाईट म्हटलं तर संरक्षण मंत्रालय म्हणायचं. DRDOने विकसित केलेलं जे कपडे आहेत, बहुस्तरीय कपडे, त्याचं नाव हिम कवच. किती डिग्रीपर्यंत तापमानासाठी काम करतं ते? -20 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ठीक आहे, आणि हेमिस फेस्टिवल कुठं आहे? लडाख. हेमिस फेस्टिवल विसरायचं नाही. कोणत्या भारतीय शिक्षक तज्ज्ञाला भूतानचा शाही सन्मान? ठीक आहे, त्यांचं नाव आहे अरुण कपूर. हे खूप महत्त्वाचं आहे. भूतानचा शाही सन्मान मिळालेला आहे, शिक्षक तज्ज्ञ आहेत. नाव काय त्यांचं? अरुण कपूर. ठीक आहे. जागतिक जलद बुद्धिबळ चॅम्पियनशिप महिला विजेता 2024चे. आता जलद बुद्धिबळ ह्यात 2 प्रकार असतात. बुद्धिबळ जे आहे ते बुद्धिबळाचे प्रकार असतात. जलद बुद्धिबळमध्ये नाव काय त्यांचं? कोनेरू हम्पी. नाव काय त्यांचं? कोनेरू हम्पी. त्या महिला विजेता आहेत. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या की कोनेरू हम्पी कशाशी संबंधित आहेत? कोनेरू हम्पी ज्या आहेत त्या बुद्धिबळाशी संबंधित आहेत. आणि जागतिक स्तरावरच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये, कोणत्या स्पर्धेमध्ये? जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्यांना विजेतेपद मिळालेलं आहे. तेनसिंग नॉर्गे साहसी पुरस्कार 2023. आणि हवाई साहसाच्या संदर्भात कुणाला मिळाला? जितीन विजयन यांना मिळालेलं आहे. लक्षात घ्या, हे एक इंडिया इयरबुक आहे. आम्ही ज्यावेळी UPSCची तयारी करायचो त्यावेळी इंडिया इयरबुकचं रीडिंग करायला लागायचं आम्हाला. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये ते इंडिया इयरबुक यायचं मार्केटमध्ये. आणि ते इंडिया इयरबुकमध्ये कायम विचारायचे. लक्षात, UPSCचे विद्यार्थी तयार करतात त्यांना तर हा प्रश्न माहितीच असतो. पूर्वी अर्जुन अवॉर्ड जो आहे, अर्जुन अवॉर्ड, त्या अर्जुन अवॉर्ड दिला जायचा एखाद्या व्यक्तीनं काहीतरी साहस केला तर त्याला अर्जुन अवॉर्ड दिला जायचं. नंतर काय केलं? नंतर हे नवीन जे आहे ते नवीन काय आहे, हे जे पुरस्कार सुरू करण्यात आला. आणि हा कशाच्या संदर्भात आहे? तेनसिंग नॉर्गे पुरस्कार जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? साहसाच्या संदर्भात आहे. आता हे साहस 3 प्रकारचे असतात. म्हणजे इथं हवाई साहस म्हटलंय बघा. म्हणजे तुम्ही म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? लँडवर म्हणतो, त्यानंतर एअर म्हणतो आणि सी मध्ये म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो? मराठीमध्ये जमिनीवरचा साहस. ठीक आहे, दुसरा आहे हवाई साहस, आणि तिसरं म्हणजे समुद्रामधलं काहीतरी साहसी कार्य जर केलं. ह्या 3 गोष्टींसाठी तेनसिंग नॉर्गे पुरस्कार दिला जातो. याचं नाव साहसी पुरस्कार आहे. मग पूर्वी अर्जुन अवॉर्ड दिला जायचा आणि आता सध्या काय केलं? पुरस्कार नवीनच चालू केलेला आहे, वेगळं केलेलं आहे. आता हा कशाच्या संदर्भात आहे? साहसाच्या संदर्भात आहे. आता इथं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? अर्जुन अवॉर्ड का म्हणत आहे? हा जो तेनसिंग नॉर्गे पुरस्कार जो आहे तो अर्जुन अवॉर्डच्या समकक्ष आहे, हे लक्षात ठेवा. कशाच्या समकक्ष आहे? अर्जुन अवॉर्ड जे आहे ते अर्जुन अवॉर्डचा समकक्ष हा पुरस्कार आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो साहसाच्या संदर्भात दिला जातो. 3 ठिकाणचा साहस. एक आहे जमिनीवरचा साहस, समुद्रामधला साहस किंवा हवाई साहस. हा पुरस्कार कोणात आला? तर जितीन विजयन यांना दिला. तर कोणात देण्यात आला? जितीन विजयन. आता हा झाला एक मुद्दा, साहसच्या संदर्भात दिला जातो. पण मुळात प्रश्न काय आहे? तेनसिंग नॉर्गे कोण आहेत? लक्षात ठेवा, 1953 साली एडमंड हिलरी जे आहेत त्यांनी एव्हरेस्ट सर केलं. आणि त्यांनी ज्यावेळी एव्हरेस्ट सर केलं, जगातलं सगळ्यात उंच शिखर जे आहे ते एव्हरेस्ट. ठीक आहे, त्याची उंची किती आहे बघा? 8848 मीटर. ते सर केलं. आणि ह्या एव्हरेस्टवर पोहोचणारे 2 लोक जे होते ते 2 लोक म्हणजे एडमंड हिलरी. नाव काय त्यांचं? एडमंड हिलरी होते. आणि त्यांच्याबरोबर कोण गेलं? तेनसिंग नॉर्गे. आणि ते एडमंड हिलरीनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी जायच्या आधी त्यानं तिथं, त्या व्यक्तीने तिथं पाय ठेवला, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते जे होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार चालू केलेला आहे.
ठीक आहे. एडमंड हिलरी बरोबर ते तेनसिंग नॉर्गे जे आहेत ते कुठे गेलेले, एव्हरेस्टवर गेलेले. आणि असं म्हटलं जातं की एडमंड हिलरींच्या आधी यांनी त्या एव्हरेस्टच्या शिखरावर पाय ठेवलेलं आणि लोक त्याला विसरली. आणि नाव कुणाचं झालं, फर्स्ट एव्हरेस्ट सर केलं तर एडमंड हिलरी यांचं नाव झालं, यांना विसरले म्हणून आपण यांचं तेनसिंग नॉर्गे पुरस्कार सुरू केलेला आहे. अर्जुन अवॉर्डशी समकक्ष आहे. 3 गोष्टीमध्ये दिला जातो, जमीन, समुद्र आणि हवाई साहसाच्या संदर्भात कुणाला मिळालेला आहे, जितीन विजयन यांना मिळालेला आहे. नेक्स्ट 7 शिखरे, 7 समिट चॅलेंज, ठीक आहे. हे कुणी कंप्लीट केलेलं आहे, काम्या कार्तिकेयन. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे डिस्कशन केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार, ठीक आहे, तर हा कुणाला मिळालेला आहे, तर व्हिनियसला मिळालेला आहे. व्हिनियस कोणत्या देशाचा आहे, ब्राझील देशाचा आहे. व्हिनियस कोणत्या देशाचा आहे, ब्राझील देशाचा आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक 2024चा विजेता संघ कोणता आहे, मुंबई संघ आहे. ठीक आहे. आता यामधले जर विचार केला की हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण काय, ह्या 17 वर्षीय तरुण महिला आहेत काम्या कार्तिकेयन. त्यांनी 7 शिखरं आहेत, ते 7 समिट चॅलेंज 7 शिखरं पूर्ण करणारे ते महिला ठरले आहेत. ठीक आहे. हा प्रश्न पाठच करून ठेवा. ठीक आहे. नंतर सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार जो आहे तो कुणाला मिळालेला आहे, व्हिनिसियसला मिळालेला आहे. कोणत्या देशाचे खेळाडू आहेत, ब्राझील देशाचे खेळाडू आहेत. हे 2 प्रश्न आहेत, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट 38वा राष्ट्रीय खेळांचे यजमान, ठीक आहे, नॅशनल हे ते कोणतं आहे, उत्तराखंड आहे. खो खो वर्ल्ड कपचा शुभंकर तेजस आणि तारा, विसरायचं नाही. तेजस आणि तारा, खो खो जे वर्ल्ड कप झालं त्याचा जो शुभंकर होता तो तेजस आणि तारा हे कोणत्या प्राण्याचे प्रतीक आहेत, तर हरिणाचे प्रतीक आहेत. लक्षात ठेवा. आपली चर्चा झाल्या गुगलवर सर्च करायचं ते शुभंकर काय होतं. ठीक आहे. तर शुभंकर कशाचं प्रतीक आहे, हरिण. ठीक आहे. आणि नाव काय त्याचं, तेजस आणि तारा. कशाशी संबंधित आहे, खो खो वर्ल्ड कपशी संबंधित आहे. संतोष ट्रॉफी विजेता संघ कोणता आहे, पश्चिम बंगाल. ठीक आहे. मागच्या आपण डिस्कशनमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा केलेली. नेक्स्ट इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवे अध्यक्ष. आता हा प्रश्न जाणीवपूर्वक घेतलाय, लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप जाणीवपूर्वक, हे 2 प्रश्न घेतलेले आहेत. इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशन जे आहे त्याचे नवे अध्यक्ष जे आहेत ते कोण झाले आहेत, बहादूर सिंग सागू झालेले आहेत. नाव काय त्यांचं, बहादूर सिंग सागू हे झालं. आणि हे जे इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशन जे आहे त्याच्यामध्येच एक ॲथलेटिक्स कमिशन असतं, लक्षात ठेवा. म्हणजे आपण इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशन जे आहे त्याचं जे काय असतं, ॲथलेटिक्स कमिशन असतं. त्याच्या जे अध्यक्ष झाले ते कोण झालेत, अंजू बॉबी जॉर्ज झाले. म्हणजे इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष म्हटलं तर काय नाव सांगायचं, बहादूर सिंग सागू. आणि त्याचं जे ॲथलेटिक्स कमिशन आहे त्याच्या अध्यक्षा कोण झाल्यात, अंजू बॉबी जॉर्ज. यांच्याबद्दल थोडंसं सांगेन मी तुम्हाला. अंजू बॉबी जॉर्ज कोण आहेत, लॉंग जम्पशी संबंधित आहेत, लांब उडीशी संबंधित आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 2003 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांना पहिल्यांदा कोणत्या तरी महिलेनं, भारतीय महिलेनं जर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवलं तर त्यांनी 2003 मध्ये मिळवलेलं, लक्षात ठेवा, लॉंग जम्पमध्ये. त्यानंतर 2005 मध्ये त्यांना लॉंग जम्पमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं. ॲक्च्युली त्यांचा 2रा नंबर आलेला, त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं. आणि रशियाची एक खेळाडू होती, तिला पहिला नंबर आला, तिला गोल्ड मेडल मिळालेलं. पण ती काही कारणास्तव डोपिंगमध्ये सापडली, ती गेली बाहेर. आणि मग यांचं जे सिल्वर मेडलचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये, गोल्ड मेडलमध्ये झालं. ह्या अंजू बॉबी जॉर्ज ते कशाशी संबंधित आहेत, तर लांब उडीशी संबंधित आहेत. कशाशी संबंधित आहेत, लांब उडीशी संबंधित आहेत. आणखीन एक, ह्या शेवटच्या 5 लोकांमध्ये, लॉंग जम्पच्या शेवटच्या 5 लोकांमध्ये ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या, पण काही कारणास्तव त्यांची उडी व्यवस्थित बसली नाही, तर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा लांब उडीमध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी आपल्याला पदक मिळवून देऊ शकले असते. ठीक आहे. हा झालं. नंतर अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष जे होते, जिमी कार्टर. नाव काय त्यांचं, जिमी कार्टर. त्यांचं निधन झालेलं आहे. नाव काय त्यांचं, जिमी कार्टर जे आहे ते जिमी कार्टरचं निधन झालेलं आहे. आणि त्यांना शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. ठीक आहे. कधी मिळालेलं होतं त्यांना, 2002 साली. त्यांचं अलीकडे निधन झालेलं आहे. जिमी कार्टर नाव लक्षात ठेवा. या पानावर लक्षात ठेवा, इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशन बहादूर सिंग सागू, आणि इंडियन ॲथलेटिक्स फेडरेशनच्या अंतर्गत येणारं ॲथलेटिक्स कमिशन जे आहे त्याच्या अध्यक्षा कोण आहेत, अंजू बॉबी जॉर्ज. ते कशाशी संबंधित आहेत, लांब उडी. 2003, 2005 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांना मेडल मिळालेलं. पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवणाऱ्या महिला, त्यांचं नाव खूप झालं. लॉंग जम्पशी संबंधित आहेत. नेक्स्ट जलजीवन स्वप्न. ठीक आहे. जलजीवन स्वप्न जे आहे 2019 टार्गेट ठेवण्यात आलं. पिण्याच्या पाण्याच्या नळाची जोडणी किती आहे, 12 कोटी. MPSCच्या विद्यार्थ्यांनी विसरायचं नाही. 12 कोटी लोकांपर्यंत, कुटुंबापर्यंत, लोक नाही कुटुंब आहे तर कुटुंबापर्यंत पोहोचवायचं होतं. नेक्स्ट
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी जे आहे एंटरप्रिनरशिप अँड मॅनेजमेंट, ठीक आहे, कुठं स्थापन झालेलं आहे? हरियाणामध्ये स्थापन झालं आहे. पंपा सरोवर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. पंपा सरोवर हे एक सॅक्रेड प्लेस मानलं जातं हिंदूंसाठी. हिंदू लोकांसाठी हे पवित्र सरोवर मानलं जातं. हे आता चर्चेत होतं म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. पंपा सरोवर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यात आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रिनरशिप अँड मॅनेजमेंट कुठं आहे? फूड टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी म्हटलं तर काय म्हणायचं? हरियाणा म्हणायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जल जीवन स्वप्न कशाशी संबंधित आहे? तर पिण्याच्या पाण्याच्या संबंधित आहे. 12 कोटी लोकांपर्यंत आपण काय करायचं आहे? पिण्याच्या पाण्याचे नळ जे आहे ते नळ पोहोचवायचे आहे. ठीक आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत कमी उत्पादक असलेले किती जिल्हे समाविष्ट करण्यात आले? 100 जिल्हे ज्यांचं उत्पादन खूप कमी आहे असे 100 जिल्ह्यांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे. 1 कोटीहून अधिक हस्तलिखिते जतन करण्यासाठी ज्ञान भारतम अभियान राबवण्यात येत आहे. हस्तलिखित जे आहे ते हस्तलिखित जुने जे हस्तलिखित आहेत त्यांचं संवर्धन करायचं आहे त्याच्यासाठी. आणि ते किती आहेत जुने हस्तलिखित? 1 कोटीपेक्षा जास्त आहेत. त्याच्याशी संबंधित एक अभियान सुरू करण्यात आलं आहे. नाव काय त्याचं? ज्ञान भारतम अभियान. पंचायत निर्देशांक 2024 कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केलेला आहे? मी मगाशी तुम्हाला सांगितलं पंचायत राजच्या संदर्भात सुरुवातीचा जो प्रश्न होता तो हाच होता. ठीक आहे. पंचायत राज मंत्रालय. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, मत्स्य उत्पादन आणि मत्स्य पालनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 2रा आहे. गुगलवर सर्च केला तर काही ठिकाणी 3रं दिलेलं आहे. आत्ताच्या लेटेस्ट किंवा रिसेंट बघितला तर त्याच्यानुसार किती आहे? तर त्याच्यानुसार आता सध्या 2रा क्रमांक आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण 100 प्रश्न आहेत ते 100 प्रश्न खूप काय म्हणायचं मॅरेथॉन डिस्कशन जे म्हणतो ते मॅरेथॉन डिस्कशन केलेलं आहे. 100 प्रश्नांचे आपण केलेलं आहे. असंच तुम्ही काय करा, हे 100 प्रश्नांचं प्रिपरेशन करा. जे महत्त्वाचे प्रश्न सांगितले ते प्रश्न बघा. आणि एक सांगायचं म्हणजे VMN स्टडी ग्रुप आपलं जे चॅनल आहे त्या VMN स्टडी ग्रुपचं एक टेलिग्राम चॅनल आहे. ते टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे? तुम्ही सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. लक्षात ठेवा. ते टेलिग्राम चॅनल आपण लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. 2 महिन्यामध्ये टेलिग्राम चॅनल आपण चालू केलं आहे. ते टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करायचं आहे VMN स्टडी ग्रुपचं. त्यामध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी काही जरी महत्त्वाचं मटेरियल असेल तर त्यावर शेअर करण्यात येतील. तरी ह्याचा सर्वांनी टेलिग्राम चॅनलचा लाभ घ्यायचा आहे. हे आत्ता जे डिस्कशन झालेलं आहे ते मार्च महिन्याचं डिस्कशन झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण पुढच्या शुक्रवारी. आणि तो व्हिडिओ जो असेल तो एप्रिल महिन्याचा असेल. धन्यवाद.